बौद्ध धम्माचे प्रवर्तक तथागत भगवान गौतम बुद्ध, बौद्ध धम्माला अजरामर करणारा प्रियदर्शी राजा धम्माशोक आणि भारतातील बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन. उपस्थित धम्मबंधू भगिनी आणि धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम पाहणाऱ्या व ऐकणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ प्रबोधन पर्व सुरू केला आहे. त्या उपक्रमाचा उद्देश अथवा संदेश असा आहे की 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले. पुनरुज्जीवित धम्माच्या प्रचारासाठी 22 प्रतिज्ञा आणि द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ दिला. प्रतिज्ञा व ग्रंथावर आधारित त्यांनी बौद्ध जीवन पद्धती म्हणजे आचारसंहिता बनवण्याचे जाहीर केले होते. परंतु धम्मदीक्षेनंतर अवघ्या 53 दिवसात महापरिनिर्वाण झाल्यामुळे हे काम होऊ शकले नाही. बाबासाहेबांनंतरही हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. अनुशासनाशिवाय धम्म प्रवास सुरू आहे. परिणामी समाज दिशाहीन, स्वैराचारी आणि वाद व विपर्यासात्मक जीवनात अडकून गेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञा व ग्रंथावर आधारित बौद्ध जीवन पद्धती म्हणजे बौद्ध आचारसंहिता निर्माण होणं आवश्यक आहे. अशी बौद्ध आचारसंहिता धम्मसंहिता या शीर्षका अंतर्गत निर्माण करण्यात यावी, यासाठी आम्ही गेली 38 वर्ष निरंतरपणे सातत्याने कार्यरत आहोत. सर्व बौद्ध अनुयायांद्वारे धम्मसंहिता निर्माण व्हावी हा संदेश देण्याच्या हेतूनेच हे प्रबोधन पर्व आम्ही सुरू केलेलं आहे. आजच्या विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी प्रथमतः एक विनंती की विषय सुरू करण्यापूर्वी आपणा सर्वांना प्रथमतः एक नम्र विनंती आहे की आम्ही सुरू केलेल्या उपक्रमाचे आत्तापर्यंत 130 व्हिडिओ धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवर लोड केले आहेत. जर आपणाला हा कार्यक्रम आवडत असेल, योग्य वाटत असेल, तर मग आपले धम्म कर्तव्य समजून आपण आपल्या कुटुंबीय, मित्रमंडळी, नातेवाईक व आपल्या मोबाईलमधील सर्व ग्रुपवर हे सर्व व्हिडिओ फॉरवर्ड करावेत आणि आमच्या उपक्रमाला प्रेरित करावे. याचबरोबर आपण आणि आपल्या संपर्कातील सर्वांना धम्मसंहिता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सांगावे, ही नम्र विनंती आहे. आम्ही सुरू केलेल्या उपक्रमाला हळूहळू चांगला व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. प्रतिसाद देणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व धम्मबंधू भगिनींचे या ठिकाणी जाहीर आभार मानतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रबोधन पर्वाचा उपक्रम आम्ही जुलै 2023 पासून सुरू केलेला आहे. या प्रबोधन पर्वाच्या अभ्यासक्रमातील हा दुसरा टप्पा ग्रंथाच्या पूर्वपीठिकेचा आहे आणि या दुसऱ्या टप्प्याचे 14 भाग संपन्न झाले असून आजचा 15वा भाग आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. आजच्या 15व्या भागाच्या विषयाचे शीर्षक आहे बौद्धमय भारताची वास्तवता वर्णित करणारे चिनी प्रवासी. या शीर्षकाचा आधार चिनी प्रवास वर्णनांचा अभ्यास हा आहे. हे शीर्षक बौद्धमय भारत असलेल्या चिनी बौद्ध प्रवाशांनी भारतातील तत्कालीन सामाजिक, आर्थिक, धार्मिक व राजकीय परिस्थिती जी स्वतः पाहिलेली व अनुभवलेली आहे ती माहिती आपल्या प्रवास वर्णनात चिनी भाषेत लिहिली आहे. त्याचा अनुवाद इंग्रजी आणि हिंदी भाषेत झालेला आहे. हिंदी अनुवादित ग्रंथाच्या आधारे आपण हे आजच्या विषयाचे शीर्षक बनवलेले आहे. आपण जे शीर्षक आज जे दिलेलं आहे त्या शीर्षकाचं संक्षिप्त स्वरूपामध्ये स्पष्टीकरण तुमच्या समोर करणं आवश्यक आहे, ते मी या ठिकाणी करतो. बौद्धमय भारताची वास्तवता वर्णित करणारे चिनी बौद्ध प्रवासी या शीर्षकाचं स्पष्टीकरण असं की 8व्या शतकापर्यंतचा संपूर्ण भारत हा बौद्धमय होता. 5व्या शतकापासून 8व्या शतकापर्यंत चिनी बौद्ध प्रवासी भारतात आले आहेत.
त्यातील काही प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने पुस्तक रूपाने प्रकाशित झाली आहेत। ही प्रवास वर्णने भारतीय इतिहासात विशेषतः बौद्ध इतिहासात विश्वसनीय मानली जातात। त्यातील माहिती 95% पेक्षा जास्त ही तंतोतंत आजपर्यंत खरी सिद्ध झालेली आहे। या प्रवास वर्णनात तत्कालीन भारत बौद्धमय असल्याचे सिद्ध झालेले आहे। बौद्धमय भारताचे वास्तववादी चित्र प्रवास वर्णनातून प्रतिबिंबित होते, म्हणूनच आम्ही हे शीर्षक आजच्या विषयाचे दिलेले आहे। हा विषय सादर करण्याचे नेमकी उद्दिष्ट आमची काय आहेत, ती 2-3 उद्दिष्ट जी आहेत किंवा आजच्या विषयाचा उद्देश किंवा हेतू जो आहे तो तुमच्या समोर प्रथमतः सादर करणं आवश्यक आहे। ते हेतू असे की पहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये लिहिलं आहे की भारताचा खरा इतिहास समजण्यासाठी बौद्ध धम्माचा अभ्यास करावा लागेल, कारण भारताचा खरा इतिहास बौद्ध साहित्याच्या व्यतिरिक्त इतरत्र कुठेही मिळणार नाही। हे जे बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे, या भूमिकेचा आपण गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे, कारण या देशाचा खरा इतिहास हा फक्त आणि फक्त बौद्ध साहित्यातच मिळू शकतो। ही ठाम आणि स्पष्ट भूमिका क्रांती प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे। दुसरा जो उद्देश आहे तो म्हणजे 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाबोधी मासिकामध्ये आपल्या लेखात लिहिलं होतं की भारतीय धम्मपद बुद्धाचे तत्वज्ञान अंतर्भूत करण्यात अयशस्वी झालेली आहे। त्यात ज्या तत्वांचा अंतर्भाव व्हायला हवा होता, परंतु तसे झाल्याचे चित्र मात्र दिसत नाही। म्हणून बौद्धांसाठीच्या ग्रंथात चिनी धम्मपदाचा समावेश असला पाहिजे। बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये धम्मपदाचा भाग असला पाहिजे असं म्हटलं आहे, पण हे सांगताना मात्र बाबासाहेब स्पष्ट करतात की चिनी धम्मपद हे मूळ धम्मपद आहे, त्यामुळे चिनी धम्मपदाचाच या ग्रंथात समावेश केलेला असावा। बाबासाहेब फक्त चिनी भाषेतील जे धम्मपद आहे ते मूळ असल्याचे मानतात, बाकीची धम्मपदे परिपूर्ण असल्याचे मात्र बाबासाहेब आंबेडकर मानत नाहीत। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे चिनी धम्मपद हे मूळ धम्मपद आहे। आता हे चिनी मूळ धम्मपद आहे हे कुठून आपल्याला मिळालं, तर भारतामध्ये आलेले जे प्रवासी चिनी होते, यांनी जे इथून साहित्य चीनमध्ये घेऊन गेले आणि ते चिनी भाषेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी प्रकाशित केलं, तेच पुन्हा भारताला मिळत आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। या प्रवास वर्णनाचा म्हणजे या विषयाचा तिसरा उद्देश असा की या प्रवास वर्णनात चिनी बौद्ध प्रवाशांनी ते चीन पासून भारतात कोणत्या मार्गाने आले, पुन्हा चीनमध्ये कोणत्या मार्गाने पोहोचले, प्रवासादरम्यान कोणत्या घटना घडल्या, कोणत्या संकटांना सामोरे जावे लागले, नेमका काय त्रास झाला आणि भारतात आल्यानंतर त्यांनी कुठे कुठे प्रवास केला, काय पाहिले, काय अनुभव आला आणि तत्कालीन परिस्थिती नेमकी कशी होते, अशा प्रकारे चीन ते भारत आणि भारत ते चीन असं सविस्तर वर्णन केलं आहे। ते सर्वांना माहिती व्हावं यासाठी हा विषय आम्ही सादर केलेला आहे। आता हे सर्वांना ही माहिती व्हावी याचा उद्देश काय, तर प्रवास वर्णनातील संपूर्ण तपशील हा बौद्धमय भारताचा पुरावा आहे। चिनी बौद्ध प्रवाशांनी जो भारतात प्रवास करून प्रवास वर्णनाद्वारे तत्कालीन परिस्थितीचे वर्णन केले आहे, आखो देखा हाल वर्णित केला आहे, हा मोठा पुरावा मानला जातो। हा सूर्य, हा जयद्रथ असा निष्पक्ष पुरावा आहे। जे पाहिलं ते लिहिलं, त्यामुळे भारताचा इतिहास विशेषतः बौद्धकालीन भारताचा इतिहास समजण्यासाठी या प्रवास वर्णनांचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे। भारतीय इतिहास आणि परदेशी प्रवाशांनी लिहिलेला इतिहास यातील फरक आणि खरं खोटे याची प्रचिती सुद्धा या अभ्यासावरून स्पष्ट होते, म्हणून सुद्धा आपण हा विषय सादर करीत आहोत। चिनी प्रवाशांचे प्रवास वर्णन भारतीय इतिहासामध्ये विश्वसनीय मानलेले आहे। भारतातील संपूर्ण बौद्ध स्थळांचे जे उत्खनन झालेले आहे ते चिनी बौद्ध प्रवाशांच्या प्रवास वर्णनावर नुसारच आणि विशेषतः फाहियान आणि फेनसांग यांच्या प्रवास वर्णनानुसारच उत्खनन झालेलं आहे। भारताला पुन्हा बुद्ध, धम्म व अशोक मिळण्यासाठी या प्रवास वर्णनांचीच मदत होऊन
ती पायाभूत मदत ठरलेली आहे. म्हणून ज्यांना बौद्धमय भारताची राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक माहिती हवी असेल त्यांनी ही सर्व प्रवास वर्णने जरूर वाचली पाहिजेत, समजून घेतली पाहिजे. म्हणूनच आम्ही आजचा हा विषय सादर आपणासमोर करीत आहोत की चीनी प्रवाशांनी जी प्रवास वर्णने केलेली आहेत त्या प्रवास वर्णनांचं ज्या पुस्तकांच्या आधारे किंवा ज्या ग्रंथांच्या आधारे आम्ही ही माहिती तुमच्या समोर मी सादर करीत आहोत त्या ग्रंथाचा नेमका कुठल्या ग्रंथाच्या आधारे सादर करीत आहे हेही तुमच्या समोर स्पष्ट करणं प्रथमच आवश्यक आहे. त्यामुळे ही माहिती मी प्रथमच तुमच्या समोर स्पष्ट करतो. त्यामध्ये पहिला जो ग्रंथ आहे चीनी बौद्ध यात्री फाहियान, याचं फाहियानने मूळ लेखन कशामध्ये केलेलं आहे तर चीनी भाषेमध्ये केलेलं आहे. याचा प्रथमच हिंदी अनुवाद भारतामध्ये फक्त एकाच व्यक्तीने केलेला आहे आणि हाच हिंदी अनुवादाचं पुस्तक संपूर्ण भारतामध्ये फाहियानचा अभ्यास करण्यासाठी वापरलं जातं आणि ते म्हणजे अनुवाद जगनमोहन वर्मा यांनी फाहियानच्या प्रवासाचं वर्णनाचं हिंदीमध्ये अनुवाद केलेला आहे. त्यानंतर चीनी बौद्ध यात्री हेनसांग यांच्या प्रवास वर्णनाचं हिंदीमध्ये अनुवाद ठाकूर प्रसाद शर्मा यांनी केलेलं आहे आणि तोच हिंदी अनुवाद भारतामध्ये आपल्याला सर्वत्र वापरताना दिसतो. त्यानंतर तिसरा जो प्रवासी आहे चीनी बौद्ध यात्री इत्सिंग, याचा हिंदी अनुवाद संतराम बीए यांनी केलेला आहे आणि तोच भारतामध्ये वापरला जातो. त्यानंतर आपण माहितीसाठी घेतलेले जे ग्रंथ आहेत चीनी बौद्ध यात्री सुयेन च्वांग, हिंदी अनुवाद जगनमोहन वर्मा यांचा, चीनी बौद्ध यात्रियों का विवरण में बुद्ध धर्म अवधेश सिंग यांचं, चीनी बौद्ध धर्म का इतिहास डॉक्टर चाऊ सियांग कुआंग आणि चीनी बौद्ध यात्रियों के यात्रा विवरण स्वेन तांग पेय ची, तिब्बत में प्राचीन बौद्ध धर्म का इतिहास रिंजिन लुंडुम लांबा. आणि या ग्रंथामध्ये किंवा आजच्या विषयामध्ये आपण जे जास्त संदर्भ वापरलेले आहेत ते म्हणजे भारत सरकारने तथागत भगवान गौतम बुद्धाच्या 2500व्या जयंतीच्या निमित्ताने जो ग्रंथ प्रकाशित केला होता तो ग्रंथ लिखित पी.वी. बापट लिखित बौद्ध धर्म के 2500 वर्ष, इसकी भूमिका सर्वपल्ली राधाकृष्णन इन्होंने लिखी है और प्रकाशन सूचना प्रसारण विभाग मंत्रालय भारत सरकार. या सर्व ग्रंथातली माहितीच्या आधारे आपण आजचा जो विषय आहे तो विषय आपण सादर करीत आहोत. तर या विषयाची म्हणजे चीनी बौद्ध जे प्रवासी भारतात येऊन गेले त्या चीनी बौद्ध प्रवाशांची आपण माहिती सादर करण्यापूर्वी या विषयाची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी संक्षिप्त स्वरूपामध्ये तुमच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करत आहे. आपण एक वाक्य हिंदीमध्ये सतत ऐकत असतो की जग में बुद्ध का नाम है यही भारत की शान है. जन्माला यायचं असेल तर भारतात या, कारण तो बुद्धाचा देश आहे. संपूर्ण जगात बौद्ध धम्माचं आकर्षण आहेच, परंतु चीनमध्ये किती आकर्षण आहे हे या म्हणीवरून स्पष्ट होते. चीनी प्रवासी फेन्सांग म्हणतो की पूर्वेला म्हणजे चीनमध्ये मरण्यापेक्षा पश्चिमेला म्हणजेच भारतात नेलेले चांगलं. डोक्यावर चायनी छत्री व पाठीवर मोठी बॅग ही चीनी प्रवाशांची ओळख आहे. त्यामुळे चीनमध्ये बौद्ध धम्म किती रुजलेला आहे आणि चीनमधल्या लोकांना किंवा चीनमधल्या प्रत्येकाला वाटतं की आपला जन्म भारतातच झाला पाहिजे अशी एक म्हण तिथे निर्माण होते. त्यामुळे चीनमधल्या लोकांच्या मध्ये म्हणजे संपूर्ण जगामध्ये जरी बौद्ध धम्माचं आकर्षण असलं तरी चीनमध्ये मात्र बौद्ध धम्माचं आकर्षण जास्तच आपल्याला यावरून आपल्या लक्षात येतं. आता हे जे चीनमध्ये बौद्ध धम्माचं जे आकर्षण निर्माण झालं ते कशामुळे झालं तर सर्वप्रथम किंवा भारतामधून चीनमध्ये बौद्ध धम्म गेला आणि हा जो बौद्ध धम्म गेला तो सर्वप्रथम आचार्य कश्यप मातंग, धर्मरक्षित, कुमारजीव, बुद्धभद्र हे चीनमध्ये गेले आणि चीनमध्ये बौद्ध धम्माचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. आता चीनमध्ये जो बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार त्यांनी कशा पद्धतीने केला असेल, कारण भारतीय लोकांना चीनी भाषा येत नव्हती म्हणून हे प्रथम तिथे गेल्यानंतर त्यांनी प्रथम तिथली चीनी भाषा शिकली आणि चीनी भाषा शिकल्यानंतर चीनी भाषेमध्ये तिथे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. परंतु एक गोष्ट यामध्ये लक्षात ठेवली पाहिजे की चीनमध्ये गेलेला धम्म जो होता तो महायानी धम्म होता आणि महायानी धम्म याचं संपूर्ण जे साहित्य होतं ते संस्कृतमध्ये याचं संपूर्ण साहित्य होतं. त्यामुळे चीनमध्ये हा जो महायानी धम्म गेला आणि त्या ठिकाणी
चीनमधल्या लोकांना त्याचं पूर्णपणे आकर्षण वाटलेलं आहे। त्यामुळे बौद्ध धम्माचा अजून सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, असं चीनमध्ये ज्यांना बौद्ध धम्माचं आकर्षण झालं, ज्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, जे भिक्खू झाले, त्यांना अजून पुढेही आपल्याला सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे असे वाटलेल्या लोकांनी भारतामध्ये येऊन म्हणजे भारताचा प्रवास करून भारतातल्या बौद्ध धम्माचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करून त्यांची प्रवास वर्णनं सुद्धा लिहिलेली आहे। त्यामुळे 3 चीनी प्रवासी भारताचा प्रवास केला हे शाळेत आपण वाचलेलं आहे। म्हणजे फाययान भारतामध्ये आला, चीनी प्रवासी म्हटलं जातं, नंतर वेनसॉंग आला, भारतात चीनी प्रवासी म्हटलं जातं। इत्सिंग म्हणजे फाययान किंवा वेनसॉंग किंवा इत्सिंग ह्या 3 प्रवाशांची नावं आपल्याला दिली जातात। मराठी शाळेत किंवा हायस्कूल पर्यंत आपण हे आपल्या इतिहासाच्या पुस्तकात चीनी प्रवासी म्हणतो, परंतु हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की चीनी प्रवासी भारतामध्ये आले हे सर्वच्या सर्व चीनी प्रवासी जे आहेत ते बौद्ध भिक्खू होते आणि त्यांनी जे प्रवास वर्णन केलेलं आहे ते तत्कालीन भारतातली जी राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक जी परिस्थिती होती त्या संपूर्ण परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे, मात्र ते आपल्याला अभ्यासाला मिळत नाही। म्हणून हा विषय आपण इथे मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत। नालंदा जिल्ह्यातील राजगीर येथे काही चीनी प्रवासी येऊन गेलेले होते, त्यांची नावं सुद्धा कोरलेली आहे। आता भारत किंवा आशिया खंड आणि युरोप खंड यामध्ये त्या कालखंडामधली काय परिस्थिती होती तर त्या परिस्थितीचं थोडक्यामध्ये किंवा संक्षिप्तमध्ये अवलोकन केलं असतं तर आपल्याला असं आढळतं की 7व्या शतकात युरोपात अंधकार युग होतं। याच वेळी भारत असेल, चीन असेल किंवा आशिया खंडातले देश असेल यांच्यामध्ये रणनीतिक, बौद्धिक, धार्मिक, कलात्मक जीवन हे सर्व देश जगत होते। बौद्ध धर्माने या देशांनाच नव्हे तर जापान, सिंहल पर्यंत एकमेकांना मानवतेने जोडले गेलेले होते। चीनमध्ये तंग वंशाच्या शासन काळात भारतातून येणाऱ्या शांतीच्या बुद्ध मार्गाचे सुद्धा स्वागत केले गेले, त्यामुळे त्यांच्या शक्तीत वृद्धता आली। या काळात अनेक चीनी यात्री भारतात आले, त्यातील फाययान, वेनसांग, इत्सिंग यांनी आपले प्रवास वर्णन लिहून ठेवलेले आहे। त्याचाच अभ्यास आपण आज या ठिकाणी जे 3 चीनी प्रवासी आहेत या 3 चीनी प्रवाशांचा अभ्यास आज आपण या ठिकाणी करणार आहेत। त्यामधला पहिला चीनी प्रवासी आहे फाययान, दुसरा चीनी प्रवासी आहे वेनसॉंग आणि तिसरा चीनी प्रवासी आहे इत्सिंग। हे 3च प्रवासी भारतामध्ये आले होते का तर असं नाही, भारतामध्ये अनेक चीनी प्रवासी येऊन गेलेले आहेत, त्यामधल्या 56 चीनी प्रवासी येऊन गेले याचं रेकॉर्ड सुद्धा आपल्याला मिळतं। परंतु भारतामध्ये येऊन गेलेल्या चीनी प्रवाशांच्या मध्ये हे जे फाययान आहेत, वेनसॉंग आहेत आणि इत्सिंग आहेत यांनी मात्र आपलं सविस्तर प्रवास वर्णन संपूर्ण लिहून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे या तिघांचा अभ्यास भारतामध्ये केला जातो, कारण जे त्यांनी प्रवास वर्णन लिहून ठेवलं ते तंतोतंत भारतामध्ये नंतरच्या ब्रिटिश काळामध्ये उत्खननाच्यासाठी तंतोतंत खरं ठरलेलं असल्यामुळे या तिन्ही चीनी प्रवाशांच्या वर्णनाला भारतीय इतिहासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झालेलं आहे। हे विशेषतः बौद्ध धम्मीयांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे। आता मी प्रथमतः या 3 चीनी प्रवाशापैकी जो पहिला चीनी प्रवासी आहे तो फाययान याची माहिती तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। फाययान हा जो शब्द आहे या शब्दाचा म्हणजे हे त्याचं मूळ नाव नाही, फाययानचं मूळ जे नाव आहे ते वड असं फाययानचं मूळ नाव आहे आणि फा आणि हियान असे 2 शब्द वेगवेगळे आहेत। फाचा अर्थ धर्मविधी आणि हियानचा अर्थ आचार्य। अशा पद्धतीने ज्यावेळेस त्यांनी धम्मदीक्षा घेतलेली आहे त्यावेळेस त्याचं नाव फाययान असं ठेवलेलं आहे। ही संपूर्ण फाययानची जी माहिती तुमच्या समोर मी सादर करणार आहे ती कुठल्या ग्रंथातून मी माहिती घेतलेली आहे किंवा ही अधिकृत माहिती करणं हा ऐतिहासिक ठेवा आहे, त्यामुळे ही ऐतिहासिक माहिती जी आहे ती पुराव्यावरती आधारितच असण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे जे मूळ लेखन फाययाननी प्रवास वर्णन केलेलं आहे तिचं इंग्रजी आणि हिंदीमध्ये अनुवाद झालेला आहे, तर भारतामध्ये जो हिंदीमध्ये अनुवाद झालेला आहे तो बुद्ध की तलाश में चीनी बौद्ध यात्री फाययान की भारत यात्रा या नावाने हिंदीमध्ये प्रकाशित झालेला आहे। याचं हिंदी अनुवाद जगनमोहन वर्मा यांनी केलेलं आहे आणि या ऐतिहासिक ग्रंथाला पुरातत्व इतिहासकार किंवा आंतरराष्ट्रीय भाषा वैज्ञानिक डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह यांनी याला प्रस्तावना लिहिलेली आहे।
आणि दिल्लीमधलं सम्यक प्रकाशन आणि शांती स्वरूप बौद्ध यांनी प्रकाशकीय लिहिलेलं आहे। त्यामुळे या ग्रंथाची माहिती मी तुम्हाला जी फाह्यांची आहे ती या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करीत आहेत। याच ग्रंथामध्ये जगनमोहन वर्मा म्हणजे हे हिंदी अनुवादक आहेत, या हिंदी अनुवादकांनी आपली माहिती दिलेली आहे या ग्रंथाच्या संदर्भामध्ये की मी फाह्यांचं जे प्रवास वर्णन हिंदीमध्ये केलं तर त्याच्याबद्दलचे 2 शब्द त्यांनी व्यक्त केल्यात। त्यामध्ये ते म्हणतात की चीनी श्रमण वाढ हुई याच्याकडून मी चीनी भाषा शिकलो। म्हणजे वाढ हुई नावाचे जे चीनी श्रमण होते ते जगनमोहन वर्मांच्याकडे आले। आता हे जगनमोहन वर्मांच्याकडे का आले तर जगनमोहन वर्मा यांना संस्कृत या भाषेमधले ते विद्वान होते आणि त्यांच्याकडे बनते चंद्रमणी यांनी या वाढहुई श्रमणाला पाठवलं होतं की संस्कृत भाषा शिकण्यासाठी। मग चीनी श्रमणाला संस्कृत भाषा ज्यावेळेस शिकवत होते त्यावेळेसच त्यांच्याकडून जगनमोहन वर्मा हे चीनी भाषा शिकलेले आहेत असं त्यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटलेलं आहे। ते पुढे म्हणतात की आचार्य कश्यप मातंग, धर्मरक्षक कुमारजीव, बुद्धभद्र यांनी जसं भारतातून चीनमध्ये जाऊन तेथली भाषा शिकली होती व अनेक बौद्ध धर्मग्रंथाचे चीनी भाषेमध्ये अनुवाद सुद्धा केलेलं आहे, ते साहित्य चीनमध्ये उपलब्ध होतं। आता हे जे मी जे फाह्यांचं जे ट्रान्सलेशन केलेलं आहे किंवा फाह्यांचा जो मी अनुवाद केलेला आहे हा अनुवाद मी स्वेच्छेने केलेला आहे का तर नाही, हा मी स्वेच्छेने अनुवाद केलेला नाही। नागरी प्रचारिणी सभा जोधपूर या संस्थेने फाह्यांचा हिंदी अनुवाद प्रकाशित करण्याचा निश्चय करून त्याचा अनुवाद करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि म्हणून त्या संस्थेने मला अनुवादासाठी मिस्टर लेगी यांची इंग्रजी अनुवादित प्रत मिळाली। याचबरोबर मूळ चीनी प्रत सुद्धा होती। मी मूळ चीनी प्रतीच्या आधारे अनुवाद केलेला आहे। त्या का तर मी वाढहुई यांच्याकडून चीनी भाषा शिकल्यामुळे आणि मला मूळ चीनी भाषेतली प्रत मिळाल्यामुळे तिच्या आधारे मी हा संपूर्ण अनुवाद केलेला आहे। परंतु या हिंदी अनुवादासाठी मी मिस्टर लेगी आणि मिस्टर बिल यांचा इंग्रजी अनुवाद व प्रोफेसर समधार यांचा बंगला अनुवाद याची सुद्धा मदत घेतलेली आहे। फाह्यान भारतात कोणत्या मार्गाने आला व त्याबाबत युरोपीय विद्वानांचे काय मत होते याचा सुद्धा अभ्यास यामध्ये केलेला आहे। त्यामुळे जगनमोहन वर्मा यांनी भारतामध्ये फाह्यांच्या प्रवासाचं हिंदी अनुवाद केलेला आहे, एवढा मेसेज आपण या ठिकाणी लक्षात ठेवला पाहिजे। त्यातलीच माहिती मी तुमच्या समोर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर या ग्रंथाला जी प्रस्तावना लिहिलेली आहे ते पुरातत्वीय इतिहासकार आणि आंतरराष्ट्रीय भाषा वैज्ञानिक जे आहेत ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत। यांनी या ऐतिहासिक ग्रंथाला जी प्रस्तावना लिहिलेली आहे त्या प्रस्तावनेमध्ये ते म्हणतात की फाह्यांचा जन्म उयेंग येथे आणि त्यांचं मूळ नाव आहे ते कुड हे नाव आहे। 30 देशापेक्षा जास्त देशामध्ये फाह्यांनी भ्रमण केलेलं आहे। बौद्ध ग्रंथाचा अभ्यास व बौद्ध स्थळे पाहण्याची इच्छा यामुळे त्यांनी चीनमधून भारतापर्यंतच्या एकूण 30 देशामध्ये प्रवास त्यांनी केलेला आहे। फाह्यांचे प्रवास वर्णन बौद्ध भारताच्या इतिहासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे असं डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंग म्हणतात। जेम्स लेगी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे चीनी भाषा व साहित्याचे प्रोफेसर यांनी फाह्यांच्या प्रवास वर्णनाचा चीनी भाषेतून इंग्रजीत अनुवाद केला। म्हणजे पहिला जो फाह्यांच्या प्रवास वर्णनाचा जो अनुवाद झाला तो कोणी केला तर जेम्स लेगी। हे जेम्स लेगी कुठे होते तर ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये चीनी भाषेचे प्रोफेसर होते आणि त्यांनी पहिला फाह्यांच्या प्रवास वर्णनाचा अनुवाद इंग्रजी भाषेमध्ये केलेला आहे। 1918 साली फाह्यांच्या प्रवास वर्णनाचा अनुवाद हिंदी भाषेत जगनमोहन वर्मा यांनी केलेला आहे। जगनमोहन वर्मा यांच्याकडे चीनी श्रमण संस्कृत शिकायला आला होता, त्यांच्याकडून वर्मा यांनी चीनी भाषा शिकली। जेम्स लेगी यांच्या इंग्रजी ग्रंथाचा अनुवाद केला आहे। यामध्ये लेगी यांच्या चुकांची दुरुस्ती करताना स्वयं काही चुका केलेल्या आहेत। म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद असं आपल्या प्रस्तावने म्हणतात की जेम्स लेगी यांनी जो चीनी भाषेमधला इंग्रजीत अनुवाद केलेला आहे आणि या इंग्रजी अनुवादाचा जगनमोहन वर्मा यांनी मूळ प्रतीचा आणि इंग्रजी अनुवादाच्या आधाराने जो केलेला आहे त्या सर्वांच्या मध्ये एक वाक्य आलेलं आहे की मेकिंग ऑफरिंग
हा जो शब्द इंग्लिशमध्ये आलेला आहे त्याचा हिंदी अनुवाद पूजा केली अशा पद्धतीने आहे। त्यावर ऑब्जेक्शन किंवा त्यावर स्पष्टीकरण डॉक्टर राजेंद्र प्रसाद देताना म्हणतात, मेक ऑफरिंगचा अनुवाद पूजा केला आहे, बौद्ध धर्मात पूजा नाही। हिंदू धर्मात पूजा अनुवाद होऊ शकतो, पण बौद्ध धर्मात पूजा अनुवाद होऊ शकत नाही। त्यामुळे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी या ग्रंथाला प्रस्तावना दिलेली आहे आणि त्या प्रस्तावनेमध्ये ते म्हणतात की जगनमोहन वर्मा यांनी हिंदीमध्ये जो अनुवाद केलेला आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि भारतीय इतिहासासाठी हे जे प्रवास वर्णन आहे ते खूप खूप महत्त्वपूर्ण असं आहे। आता आपण फाययांचं जे प्रवास वर्णन आहे किंवा फाययांचा जो ग्रंथ आहे, या फाययांच्या ग्रंथामध्ये नेमकं काय काय लिहिलेलं आहे किंवा नेमके किती चॅप्टर आहेत, तर फाययान यांनी जो ऐतिहासिक प्रवास वर्णन लिहिलेलं आहे, या ऐतिहासिक प्रवास वर्णनामध्ये एकूण 40 चॅप्टर आहेत किंवा 40 प्रकरणं यामध्ये दिलेली आहेत। ती काय काय प्रकरणं आहेत याची लिस्ट मी तुमच्या समोर वाचून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण फाययांचं प्रवास वर्णन हे जर ऐतिहासिक असेल तर त्या ऐतिहासिक प्रवास वर्णनातील प्रत्येक चॅप्टरवरून तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय याच्यामध्ये आहे। त्याचं स्पष्टीकरण सुद्धा नाही दिलं तरी चालेल, नुसती नावं सांगितलं तरी तुमच्या लक्षात येईल। 40 प्रकरणं आहेत। त्यामध्ये पहिलं प्रकरण वाटलं की यात्रा प्रारंभ कसं केलं। ही हिंदीमध्ये जे अनुवाद आहे जशीच्या तशी मी तुमच्या समोर ही अनुक्रमणिका आहेत किंवा हे 40 चॅप्टरची नावं जी आहेत ती जशीच्या तशी तुमच्या समोर सादर करू। त्यामध्ये पहिलं प्रकरण आहे यात्रारंभ, दुसरं शेनशेन वुये हे एक ठिकाण आहे, तिसरं खुतन, चौथं सिहून आणि जीहून, पाचवं कीचा व कैकई, म्हणजे ही सगळी ठिकाण आहेत, इथे प्रवास केलेला आहे ही सगळी ठिकाण। तोले वा दरद, सातवं नदी पार करणं, म्हणजे नदी पार करताना कुठले संकट आली आणि ती कशी नदी पार केली हा एक चॅप्टर आहे। त्यानंतर उद्यान जनपदमध्ये गेले, त्यानंतर सुहोतो जनपदमध्ये गेले, त्यानंतर गांधार 10वा आहे, 11 तक्षशिलेचं वरती आहे, 12व पुरुषपूर म्हणजे पेशावर मधली माहिती आहे, 13 नगार व नगरहरा या शहराची माहिती आहे, 14व्या प्रकरणात हेकिंग की मृत्यू लोई और पोना जनपद, म्हणजे त्याच्याबरोबर जे 7 मित्र किंवा 7 साथीदार होते त्याच्यातल्या एका साथीदाराचा मृत्यू प्रवासामध्ये कसा झाला त्याचंही वर्णन, त्याचं एक प्रकरण यामध्ये दिलेलं आहे। नंतर पितू व पंजाब म्हणजे पंजाबचं वर्णन आहे, 16 मथुरेचं वर्णन आहे, 17 संकाश्यचं वर्णन आहे, 18 कान्यकुब्ज म्हणजे कनोजचं वर्णन आहे, 19 शांख्य व शांचे याचं वर्णन आहे, 20 श्रावस्ती शहर नगराचं वर्णन आहे, 21 कश्यप काकुछंद और कनक मुनी म्हणजे 28 बुद्धापैकी हे जे बुद्ध आहेत यांचं सुद्धा वर्णन त्यांनी केलेलं आहे, 22वं कपिलवस्तू नगराचं वर्णन आहे, 23 रामग्राम आणि रामस्तूपाचं वर्णन आहे, 24 महापरिनिर्वाण स्थान जे कुशीनगरला आहे या महापरिनिर्वाण स्थानाचं सुद्धा यामध्ये 24व्या प्रकरणात वर्णन आहे, 25वं प्रकरण जे आहे ते वैशाली नगराच्या संदर्भामध्ये आहे, 26वं प्रकरण जे आहे ते आनंदांचं परिनिर्वाण जे स्थान आहे त्या स्थानाचं वर्णन केलेलं आहे, 27 जे आहे ते पाटलीपुत्र आहे, 28 जे प्रकरण आहे राजघराचं वर्णन केलेलं आहे, 29 जे आहे ग्रोद्रकूट पर्वत म्हणजे अनेक वेळा तथागत भगवान गौतम बुद्ध ग्रोद्रकूट पर्वतावर गेले होते आणि तिथे त्यांना भेटण्यासाठी भलते लोक जात होते असं जे आपल्याला ऐकायला मिळतं तो ग्रोद्रकूट पर्वत। 30वं प्रकरण आहे सप्तपर्णी गुंफा, 31व्या प्रकरणामध्ये गयेबद्दल माहिती दिलेली आहे, 32व्या प्रकरणामध्ये सम्राट अशोकाबद्दल माहिती दिली आहे, 33व्या प्रकरणामध्ये कुकुटपादबद्दल माहिती दिलेली आहे, 34वं प्रकरण वाराणसी नगराच्या संदर्भामध्ये आहे, 35वं प्रकरण दक्षिण भारताबद्दलचं आहे, 36वं प्रकरण पाटलीपुत्रामधल्या अभ्यासासंदर्भातलं आहे, 37वं प्रकरण चंपा आणि ताम्रलिप्ती म्हणजे बंगालमध्ये हा एक बंदर आहे त्याची ही माहिती आहे, 38वं प्रकरण आहे सिंहल पर्व म्हणजे श्रीलंकेमधली संपूर्ण माहिती आहे, 39वं प्रकरण आहे एक अरहंत का दाह संस्कार म्हणजे अरहंतांचं किंवा भिक्षूंचा नेमका अंत्यविधी कशा पद्धतीने भारतामध्ये केला जातो आणि त्याचे नियम काय आहेत या संदर्भामधलं एक प्रकरण आहे, आणि 40वं आहे की यात्रा का अंत किंवा कशा पद्धतीनं हे घडलेलं आहे। आता
हे जे संपूर्ण तुम्हाला अनुक्रमणिकेवरून किंवा ही जी सगळी ठिकाणं आहेत, म्हणजे त्यांनी एवढ्या 40 प्रकरणामध्ये आपलं संपूर्ण जो चीन पासून भारतापर्यंत आणि भारतापासून चीनपर्यंत जो संपूर्ण प्रवास केलेला आहे, या संपूर्ण प्रवासाचं आणि या प्रवासादरम्यान आलेल्या त्यांना अनुभवाचं, जे पाहिलेलं आहे, जे ऐकलेलं आहे, जे लोकांनी सांगितलेलं आहे आणि तत्कालीन सामाजिक, धार्मिक, आर्थिक परिस्थिती आहे, या संपूर्ण परिस्थितीचं प्रतिबिंब या प्रवास वर्णनामध्ये आढळतं. त्यामुळे कुठे कुठे गेले, काय काय पाहिलं, याची ही प्रकरणं आहेत. आता मी तुम्हाला दुसरा क्रम सांगणार आहे की फाहियानने कशा पद्धतीने क्रमाने, म्हणजे याचं संशोधन करून त्याची मी एक यादी बनवली की प्रथम कुठे गेले, नंतर कुठे गेले, कुठून कुठपर्यंत, कुठून कुठपर्यंत, म्हणजे याची लिंक जी आहे की इथून इथे गेले, त्यानंतर कुठे गेले, म्हणजे चीनमधून सुरुवात केल्यानंतर पुन्हा चीनमध्ये जाईपर्यंत, म्हणजे ग्रंथाचं संशोधन करून त्यातून मी यादी आपल्या तुमच्यासाठी बनवलेली आहे. ही मी यादी वाचतो, तुम्ही ती परत परत ऐका की त्या क्रमाने आहे. म्हणजे सुरुवात फाहियानने आपल्या प्रवासातील चीनमधल्या छाडआन या नगरातून केलं. छाडआन हे नगर त्यावेळेस तिथलं राजधानीचं शहर होतं. छाडआन या नगरातून ते पुढे तुडहवानला आले, म्हणजे चीनमधलंच हे आहे. तुडहवान नंतर ज्यावेळेस त्यांनी प्रवास सुरू करतात चीनमधून बाहेर पडण्यासाठी, गोबी वाळवंट लागतं, म्हणजे तिसरं गोबी वाळवंट लागतं. हे वाळवंट पार केल्यानंतर मध्य आशियामध्ये येतात, म्हणजे आशियाच्या मध्य भागामध्ये येतात, म्हणजे हे चौथं ठिकाण आहे. आणि मध्य एशियामध्ये चौथं ठिकाण कुडा शहर आहे. कुडा शहरामधून खोतानला येतात. आता ही जी नावं मी तुम्हाला घेतो, ही नावं पूर्वीची होती, आता कदाचित ह्या सगळ्या नावामध्ये बदल झालेला आहे, परंतु हे कशा पद्धतीने आहे त्याची लिंक फक्त तुमच्या समोर देतोय. म्हणजे मध्य आशियामधल्या कुडा शहर आहे, कुडा शहरामधून खोतानमध्ये येतात, खोतानमधून ते काश्गरमध्ये येतात, काश्गरमधून उद्यानात येतात, उद्यानातून दक्षिणेला गांधारमध्ये जातात, गांधारवरून तक्षशिलेला येतात, तक्षशिलेवरून पेशावरला म्हणजेच पुरुषपूर म्हटलं जातं, पेशावरमधून नगरहार नगरामध्ये येतात, नगरहारमधून अफगाणिस्तानमध्ये जातात, अफगाणिस्तानमधून पंजाबमध्ये येतात, पंजाबमधून मथुरेला येतात, मथुरावरून मध्य प्रदेश, मध्य प्रदेश म्हणजे मगध याला म्हटलेलं आहे, मध्य प्रदेशातून ते प्रथम कुठे संकाश्यला येतात. संकाश्य म्हणजे कनोज, म्हणजे याला कान्यकुब्ज पण म्हणतात आणि कनोज पण म्हणतात, ते हर्षवर्धनची राजधानी होती. कनोजवरून साकेत, म्हणजे याला अयोध्या आता म्हटलं जातं, साकेत किंवा अयोध्येवरून पुढे श्रावस्तीमध्ये येतात, श्रावस्तीमधून कपिलवस्तूमध्ये येतात, कपिलवस्तूमधून वैशालीला येतात, वैशालीतून पाटलीपुत्रला येतात, पाटलीपुत्रवरून नालंदाला येतात, नालंदावरून राजगृहाला येतात, राजगृहावरून बुद्धगयेला, बुद्धगयेवरून वाराणसीला, वाराणसीवरून ऋषिपत्तन, मृगदावन, सारनाथला आले, सारनाथवरून कौशांबी आणि पुन्हा वाराणसीतून पुन्हा पाटलीपुत्रला जातात, तेथून चंपा आणि त्यानंतर ताम्रलिप्ती म्हणजे बंगालमध्ये आणि परतीचा प्रवास करतात. ताम्रलिप्तीमधून ते पुढे जातात, श्रीलंकेला जातात आणि सिंहलला जातात, सिंहलवरून परतीचा प्रवास होतो आणि श्रीलंकेतून जहाजाने 90 दिवसामध्ये ते पुन्हा चीनला जातात, पुन्हा त्या छाडआन इथे त्यांचा प्रवेश होतो. अशा पद्धतीने फाहियानचा जो क्रमाने मी तुम्हाला सांगितलं, कुठल्याही पुस्तकामध्ये असं एकत्रितपणे क्रमाने मिळणार नाही, असं थोडं थोडं तुम्हाला वर्णन त्याचं मिळतं. त्यामुळे मी स्वतःहून ही यादी काढली की प्रथम कुठे गेले, नंतर कुठल्या शहरातून कुठे गेले, ही यादी तुम्ही परत परत याच्यावरती अधिकृतपणे ऐकू शकता. त्यानंतर आता हे फाहियानचा जो प्रवास वर्णन, मी जे प्रवास वर्णन वाचलं याचं थोडक्यामध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये तुम्हाला स्पष्टीकरण देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण कुठून कुठे गेलं याची तुमच्यापर्यंत दिली, परंतु प्रत्येक ठिकाणी काय अनुभव आला आणि चीन पासून भारतामध्ये आपण म्हटलं की 30 पेक्षा जास्त देशामध्ये जर त्यांनी प्रवास केला, परंतु चीन पासून भारतामध्ये, भारतापासून चीनमध्ये हा जो संपूर्ण प्रवास झालेला आहे, या प्रवासाचं वैशिष्ट्य आहे की जिथे जिथे प्रवास केला, ज्या ज्या ठिकाणी प्रवास केला, त्या त्या ठिकाणी जो प्रत्येक राजा होता तो बौद्ध राजा होता.
आणि त्या ठिकाणी प्रत्येक नगरामध्ये बुद्ध विहार जी होती किंवा संपूर्ण आशिया खंड बौद्धमय कसा होता हे सुद्धा या भारत तर बौद्धमय होताच होता, पण त्या कालखंडामध्ये संपूर्ण आशिया सुद्धा कसा बौद्धमय होता हे या प्रवास वर्णनावरून आपल्याला माहिती मिळते। त्याची थोडक्यामध्ये मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। म्हणजे हे कशासाठी, आता त्याने जो प्रवास सुरू केला होता त्याचं उद्दिष्ट काय होतं, तर चीनमध्ये जे संस्कृत भाषेमध्ये जे साहित्य आलं होतं आणि त्या साहित्यामधलं जे विनय पिटक होतं, या विनय पिटकाचा अभ्यास ते चीन संस्कृतमध्ये करत होते, परंतु विनय पिटकाचा पुरेपूर अभ्यास तिथे होत नव्हता किंवा विनय पिटकाच्या संदर्भामध्ये अनेक शंका कुशंका त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्या होत्या। त्यामुळे भारतामध्ये जाऊन आपण विनय पिटकाचा सखोल आणि संपूर्ण अभ्यास केला पाहिजे आणि तिथल्या विद्वानांना भेटून आपल्या शंकांचं समाधान करून घेतलं पाहिजे, ह्या मूळ उद्देशाने प्रेरित होऊन फाययांनी भारतामध्ये जाण्याचा संकल्प केला होता। त्यामुळे मूळ जे कारण आहे फाययांचं भारतामध्ये जाण्याचं ते कुठलं आहे, तर विनय पिटकाचा अभ्यास करण्यासाठी भारतामध्ये जाण्याचा संकल्प फाययांनी केलेला होता। आता या संकल्पाबरोबर त्याच्याबरोबर 4 मित्र किंवा 4 साथीदार त्याच्याबरोबर होते। त्यांची नावं होती हेकिंग, तावचिंग, हेमिंग आणि हेवी। म्हणजे फाययान आणि हे 4 जण यांनी प्रवास सुरू केला। यांनी प्रवास सुरू केल्यानंतर वाटेत त्यांना पुढे अजून 4 लोक भेटतात, ते म्हणजे चेयन, हेकिन, सांगसाव आणि सांगकिंग। म्हणजे जवळजवळ 8 आणि 9 जण आहेत। या 9 जणांचा चीनमधून प्रवास सुरू होतो। हा सर्वप्रथम प्रवास जो आहे सुरू झाल्यानंतर आपण म्हटलं की छाडआनपासून त्यांनी प्रवास सुरू केला आणि नंतर ते तुडहवानला आले। तुडहवानमधून ते मध्य आशियामध्ये आले। मध्य आशियात आले तेव्हा तेथील देशामध्ये बौद्ध धम्म असल्याचा त्यांना आढळलं। आता आपण हा जो प्रवास वर्णन किंवा बौद्धमय भारत किंवा बौद्धमय आशिया असं जे सांगतोय ते प्रवास वर्णनाचं महत्व काय आहे की प्रवास वर्णनाचा हेतू काय आहे, तर जिथून सुरू करतात तिथपासून जे ते जिथे जिथे जातात तिथे तिथे त्यांना ते ठिकाण बौद्धमय असल्याचा अनुभव त्यांना तिथे आला। तर मध्य आशियामध्ये आल्यानंतर तिथे बौद्ध धम्म असल्याचे आढळले। मध्य आशियामध्ये ते कुठे आले, तर मध्य आशियामध्ये कुडा शहरामध्ये आले। या कुडा शहरामध्ये 2 महिने राहिला हिनयान आणि तिथे हिनयान संप्रदायाचे या कुडा शहरामध्ये 4000 भिक्खू असल्याचे त्यांना आढळले आणि त्यांच्याबरोबर 2 महिने तिथे फाययान राहिला। कुडानंतर खोतानमध्ये आले। खोतानच्या राजाने त्यांच्या निवासासाठी गोमती नावाचं विहार दिलेलं होतं। म्हणजे खोतानमध्ये सुद्धा राजा बौद्ध धर्मीयच राजा होता आणि तिथे जवळजवळ 3000 भिक्खू राहत होते आणि खोतान शहरामधलं जे गोमती विहार होतं, या गोमती विहारामध्ये शिस्त किती चांगल्या पद्धतीची होती याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे की विहारामध्ये जे अनुशासन होतं, म्हणजे बुद्ध विहारामध्ये त्या कालखंडामध्ये अनुशासन कसं असलं पाहिजे किंवा कसं होतं याचं वर्णन त्यांनी केलं। त्यामुळे 1 घंटा वाजली की 3000 भिक्खू एका वेळी शिस्तीने व गंभीरतापूर्वक जेवण करण्यासाठी येत असेल। म्हणजे त्या विहाराचं जे अनुशासन आहे ते अनुशासन एवढं कडक, गंभीरता आणि शिस्तपूर्वक होतं, त्यामुळे ते त्यांना आवडलं। ते संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी 3 महिने मुक्काम फाययांने कुडा शहरामध्ये केलेला आहे। खोतानमध्ये केलेला आहे। खोतानमध्ये मूर्तीचा म्हणजे खोतानमध्ये दुसरा अनुभव त्या ठिकाणी त्यांना आला की खोतानमध्ये एकूण 14 बुद्ध विहार होतं आणि या 14 बुद्ध विहारामध्ये जो आपण म्हटलं की आपण एका आपल्या सम्राट अशोकाची माहिती देताना आपण म्हटलं की भारतामध्ये रथोत्सव किंवा रथयात्रा जी आहे ती सर्वप्रथम अशोकाने निर्माण केली। तशाच पद्धतीने ज्यावेळेस खोतान शहरामध्ये आला त्यावेळेस तिथे रथोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये वर्षातून एकदा साजरा होत होता। म्हणजे 14ची 14 बुद्ध विहार त्यामध्ये सामील व्हायची आणि प्रत्येक दिवशी एका बुद्ध विहाराचा रथयात्रा किंवा रथोत्सव निघायचा। म्हणजे मोठा रथ निर्माण करायचा, त्यामध्ये बुद्ध मूर्ती ठेवायची आणि त्याची मोठ्या प्रमाणामध्ये मिरवणूक काढायची। यामध्ये राजा, त्याच्या राणी, राजदरबारातील सगळेच्या सगळे नोकर चाकर आणि संपूर्ण जनता या रथोत्सवामध्ये सामील होत होते। हा जो रथोत्सव होता, हा रथोत्सव पाहण्यासाठी फाययान हा खोतान शहरामध्ये थांबलेला होता। खोतानमध्ये मूर्तीचा प्रभावशाली उत्सव असत,
तो पाहण्यासाठी तो थांबला होता। या उत्सवात 14 विहार भाग घेत असत। प्रत्येक दिवशी एका विहाराचा रथोत्सव असत। या उत्सवात राजा, राणी, दरबारी लोक व सर्व जनता सहभागी होत। हे कुठं लिहिलेलं आहे? हे त्याच्या प्रवास वर्णनामध्ये माहिती लिहिलेली आहे। ही संक्षिप्त स्वरूपामध्ये मी तुमच्या समोर सादर करीत आहे। त्यानंतर तो तिथून खोतानमधून तो काशगर या नगरामध्ये आला। काशगर नगरामध्ये आल्यानंतर तिथेही त्याला बौद्धमय काशगर नगर असल्याचं आढळतं। आणि तिथलं वैशिष्ट्य म्हणजे की 5 वर्षातून एकदा पंच परिषद होत असे। त्या पंच परिषदेची माहिती जाणून घेण्यासाठी तो तिथे थांबला होता। इथे तो 3 महिने थांबला। 5 वर्षातून एकदा पंच परिषद बोलवली जात असे, ती त्याने पाहिली। अशीच पंच परिषद हर्षवर्धन द्वारा 7व्या शतकात बोलवली जायची। हर्षवर्धनच्या पंच परिषदेत युआन चांग सुद्धा सामील झाला होता, त्याच्यानंतर आलेला जो प्रवासी आहे। काशगरमध्ये बुद्धाचे पिकदान व दंतधातू आहे। त्यावर मोठे बुद्ध विहार निर्माण केले आहे। बोलर तक पर्वत पार करून रस्सीने बनवलेल्या पुलाच्या आधारे सिंधू नदी पार करून तो उद्यान येथे पोहोचला। उद्यान हे बौद्ध धम्माचं त्यावेळेचं समृद्ध केंद्र होतं। तेथून तो दक्षिणेला गांधार आणि तक्षशिलेला गेला। त्यानंतर पेशावर येथे कनिष्कांनी निर्माण केलेले स्तूप त्याने पाहिले। पेशावर मधून फायान हा नगरहर या ठिकाणी आला। इथपर्यंत त्याचे सर्व सोबती त्याच्याबरोबर होते, परंतु इथपर्यंत त्याच्या सगळे सोबती त्याला सोडून निघून गेले होते। कारण हा प्रत्येक ठिकाणी 2 महिने 3 महिने आणि त्या ठिकाणची माहिती किंवा संपूर्ण माहिती ती घेऊन त्याचं वर्णन करण्यामध्ये तो तिथे 2 महिने 3 महिने 1 महिना असा वेळ घालवत होता। त्यामुळे त्याचे सर्व साथीदार पुढे निघून गेले होते। नगरहर मधील स्तूपामध्ये बुद्धाची कवटी होती, त्यावर स्तूप बनवला होता। नगरहरच्या दक्षिणेला एक गुफा होती आणि तिथं अशी आख्यायिका होती की बुद्ध आपली सावली सोडून गेले होते। आजूबाजूच्या राजांनी या आख्यायिकानुसार त्या सावलीचं चित्र काढायला लोक पाठवले होते, परंतु कोणालाही असं चित्र काढता आलेलं नाही। त्यामुळे आपण जे शहरांची नावं घेतोय तिथे बौद्ध धर्म आणि बौद्ध धर्माचं कशा पद्धतीने प्रस्थ किंवा वातावरण होतं याचं वर्णन फाहियांच्या प्रवास वर्णनामध्ये आपल्याला आढळतं। आता तो नगरहार मधून अफगाणिस्तानमध्ये आला। आता अफगाणिस्तान आजचा आणि अफगाणिस्तान त्यावेळचा काय होता बघा। इथे त्यावेळी हिनयान व महायानाचे 3000 भिक्खू राहत होते। तसेच त्याच्या बाजूला बन्नू हे शहर होते, तिथेही हिनयानी भिक्खू राहत होते। त्यामुळे हिनयान आणि महायानी म्हणजे प्रत्येक ठिकाणी बौद्ध होते, त्यामध्ये फरक होता की हिनयानी बौद्ध आणि महायानी बौद्ध आहेत। परंतु बौद्धांच्या व्यतिरिक्त मात्र दुसरं कुठलंही त्याच्या प्रवास वर्णनामध्ये माहिती आपल्याला मिळत नाही। पंजाबमधून तो निघाला, अफगाणिस्तानमधून निघाला आणि पंजाबमध्ये आला आणि पंजाब नंतर तो मथुरेला गेला। यावेळी येथे बौद्ध धम्म अतिशय लोकप्रिय होता। राजा व जनता भिक्खूचा आदर करीत होती। म्हणजे एकेकाळी म्हणजे हे 5वं शतक आहे। फाहियान भारतामध्ये आला ते कुठल्या शतकामध्ये आला? 5व्या शतकामध्ये। 5व्या शतकामध्ये मथुरा हे बौद्ध धम्माचं केंद्र होतं आणि इथली कला किंवा इथली राजा किंवा ही जनता हा बौद्ध धर्मीय होती आणि बौद्ध धर्माचा भिक्खूंचा मोठ्या प्रमाणामध्ये मथुरेमध्ये काय केला जात होता? आदर्श केला जात होता। मथुरेमधून तो मध्य देशात गेला। मध्य देशात म्हणजे कुठला? मगध देश। मध्य देशाला गुप्त साम्राज्याचं हृदय म्हटलं जायचं त्या कालखंडामध्ये। 5व्या कालखंडामध्ये गुप्त साम्राज्य होतं। आता या साम्राज्याचं वर्णन त्याने एवढं सुंदर केलेलं आहे की बौद्धमय भारत किती सदाचरणी होता आणि बौद्धमय भारतातलं किती जीवन लोकांचं सदाचरणी होतं हे सुद्धा आपल्या लक्षात येईल। आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये इथं त्याचं तुमच्या समोर मी फक्त मुद्दा मांडतो आहे की राज्य शासन, दंड व्यवस्था अतिशय चांगली होती। जलवायू व्यवस्था, तिथली लोक अतिशय समृद्ध होते। आता बघा, लोकांच्या सदाचाराचं वर्णन त्यांनी आपल्या प्रवास वर्णनामध्ये केलेलं आहे। त्याबद्दल ते काय म्हणतात की इथे जीव हिंसा होत नव्हती, इथे दारू पिली जात नव्हती, इथे कांदा व लसूण खाल्ला जात नव्हता, इथे डुक्कर व कोंबड्या पाळत नव्हते, जनावरांची खरेदी विक्री होत नव्हती, बाजारात मटण मांस विक्रीचे दुकान अजिबात नव्हते, सर्वजण भिक्षूंचा आदर करतात आणि आदरातिथ्य व सन्मानच करतात। त्यामुळे 5व्या शतकामध्ये जो बौद्धमय भारत होता, या बौद्धमय भारताचं जीवन, संपूर्ण जीवन किती सदाचारी होते
याचं अधिकृतपणे हे वर्णन आहे। तर हे वर्णन काल्पनिक अजिबात नाही, हे जसे तसं पाहिलेलं, ऐकलेलं आणि वस्तुस्थिती असलेलं हे वर्णन आहे। त्यामुळे बौद्ध धर्मामध्ये कांदा खात नव्हते, बौद्ध धर्मामध्ये लसूण खात नव्हते, किंवा बौद्ध धर्मामध्ये मटण, मांस, मच्छी वगैरे असं काहीही नव्हतं, असं अधिकृतपणे कोण म्हणतोय? फायन म्हणतोय की मला तिथे आढळलं। इथून तो कुठे गेला? इथून तो ओळीनं संकाश्यला गेला, कनौजला गेला, नंतर साकेतला गेला, आणि साकेत म्हणजेच अयोध्येची यात्रा करून तिथून पुढे श्रावस्ती, कपिलवस्तू, वैशाली व पाटलीपुत्रला गेला। मगध देशाची ती राजधानी त्याने खूप स्तुती केलेली आहे। मगध देशाची राजधानी जी पाटलीपुत्र आहे त्याने खूप स्तुती केलेली आहे, आणि त्यांनी जेवढे देश पाहिले तो म्हणतो मी जेवढे देश पाहिले त्या देशामध्ये मगध देश हा कसा सर्वश्रेष्ठ आहे, किंवा त्याला तो सर्वश्रेष्ठ वाटतो। त्यामध्ये तो लिहितो की मगध देशात सर्वात अधिक विशाल नगरे आणि राजवाडे आणि कसबे आहेत। इथली माणसं म्हणजे मगध देशातील माणसं ही धनवान आहेत, ही समृद्ध आहेत व उदार मनाची आहेत। शेजारच्यासाठी कर्तव्य करण्यात ती आघाडीवर असतात। मगधातील लोक सुद्धा मूर्तीचा उत्सव व रथोत्सव या मिरवणुका काढतात। त्यांनी तेथील दातव्य व औषधालयाची स्तुती केलेली आहे। हे वर्णन आपण अशोकाच्या राज्यकारभारामध्ये हे वर्णन आपण पाहिलेलं आहे। पण तशाच पद्धतीने त्याच्याही पुढे म्हणजे मगध किती श्रेष्ठ आहे, मगधमधलं जीवन कसं समृद्ध आहे, मगधमधलं जीवन कसं सुखी आहे, मगधमधली लोक कशी दातव्य आहेत, मगधमधली लोक एकमेकाला मदत कशा पद्धतीने करतात, किंवा मगधमध्ये पशु असेल किंवा माणूस असेल, मनुष्याच्या चिकित्सालयाची कशी व्यवस्था पूर्णपणे केलेली आहे। त्यामुळे संपूर्ण मगधमधलं जीवन जे आहे सदाचारी, समृद्ध, सुखी असं जीवन असल्याचं वर्णन तो त्या ठिकाणी करतो। त्यानंतर तो जातो नालंदाला, नालंदावरून राजगृहाला, राजगृहावरून गयेला, गयेवरून वाराणसीला, आणि त्याच्या बाजूला जे ऋषीपत्तन, बर्गदावन, सारनाथला आणि कोशांबीला जातो। वाराणसीमध्ये तो पुन्हा पाटलीपुत्राला येतो, वाराणसीला। कशा प्रकारे त्याने हस्तलिखिते गोळा केलेली आहेत, म्हणजे त्याला विनयपिटकाचा अभ्यास करायचा होता, त्याला बौद्ध साहित्याचा अभ्यास करायचा होता, ते सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने गोळा केलेली आहेत याची सुद्धा माहिती त्याने दिलेली आहे। श्रावस्तीच्या महायानी संघारामध्ये आला, तिथे त्याला हस्तलिखित मिळालेली आहेत। त्यानंतर तो चंपामधून तो ताम्रलिपीकडे निघतो, आणि ताम्रलिपीमध्ये तो 2 वर्ष राहतो। तमलुक म्हणजेच ताम्रलिपीवरून व्यापारी जहाजाने 14 दिवस तो सिंहलला म्हणजे श्रीलंकेला पोहोचतो, आणि श्रीलंकेमध्ये 2 वर्ष राहिल्यानंतर पुन्हा तो कुठे जातो? आपल्या देशामध्ये जातो। आपल्या देशामध्ये गेल्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये सत्कार केला जातो, तिथल्या राजा आणि तिथली लोक। फाययान हा चीन मधले जेवढे प्रवासी आले होते त्या सर्व प्रवाशामधला पहिला प्रवासी होता। हे मी तुम्हाला सगळं प्रवास वर्णन यासाठी सांगितलं की कदाचित ऐकण्यासाठी आपल्याला योग्य वाटणार नाही, पण हे ऐकलं पाहिजे। याचं महत्त्व काय आहे तर चीनमधून भारतापर्यंत त्यांनी जो संपूर्ण पायी प्रवास केलेला आहे, या पायी प्रवासामध्ये जेवढी नगरं भेटली म्हणजे संपूर्ण आशिया खंड हा बौद्धमय कसा होता त्याचं प्रतिबिंब त्याच्या प्रवास वर्णनामधून आपल्याला पाहायला मिळतं। आता त्याचे काही विशेष नोंदी आहेत त्याही तुम्हाला सांगतो की फाययांचा अभ्यास आपण का केला पाहिजे। की चीनी बौद्ध भिक्खू हा चीन मधला पहिला प्रवासी आहे, तो 5व्या शतकामध्ये आला। त्यावेळेस कोणाच्या काळात होता? त्यावेळेस दुसऱ्या चंद्रगुप्ताचा काळ होता। बौद्ध ग्रंथाच्या अभ्यासासाठी तो आला, बौद्ध स्थळांच्या भेटीसाठी तो आला। एकूण त्याचा प्रवास किती झाला तर एकूण चीनमधून निघाल्यापासून पुन्हा चीनमध्ये जाईपर्यंतचा जो प्रवास आहे एकूण 12 वर्षाचा त्याचा प्रवास आहे। म्हणजे इसवी सन 399 मध्ये त्यांनी चीनमधून प्रवास केला आणि 411 मध्ये तो पुन्हा चीनमध्ये गेलेला आहे। फाययान हा यांनी जो प्रवास सुरू केला होता म्हणजे जगामधल्या प्रवाशांच्या मध्ये जर वैशिष्ट्य सांगायचं असेल तर यांनी प्रवास कधी सुरू केलाय? वयाच्या 62व्या वर्षी फाययानने आपला प्रवास सुरू केला होता। म्हणजे वयाच्या 62व्या वर्षी लोक निवृत्त होतात आणि ते म्हणतात की आपली शारीरिक शक्ती असणार नाही, पण वयाच्या 62व्या वर्षी चीनमधून प्रवास करून भारतामध्ये येणं हे दिव्य त्या कालखंडामध्ये किती मोठं होतं, कारण हिमालय पार करून यायचा होता आणि पायी चालत यायचा होता। संकल्पाच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही भारतामध्ये येण्याचं साधन नव्हतं,
किंवा काहीही नव्हतं. त्यामुळे हिमालय पार करून 0 डिग्री सेल्सिअस अंश तापमान असलेल्या प्रदेशातून सुद्धा यायचं होतं. आणि वयाचा जर विचार केला तर त्या वयामध्ये हे शक्य होऊ शकतं का? परंतु संकल्पच एवढा होता की बौद्ध धम्माचा अभ्यासच करायचा आहे आणि संपूर्ण विनय पिटक आणि बौद्ध साहित्याचा संपूर्ण अभ्यास करून परत आपल्या चीनमधील लोकांना तो धम्म सांगायचा आहे. हा संकल्प मोठा होता. आणि 62व्या वर्षानंतर सुरू करून 10 वर्ष 11 व 12 वर्ष जे आहेत, 12 वर्ष या प्रवासामध्ये या घालवलेली आहेत फाहियानने. आणि पुन्हा जाऊन यशस्वीपणे त्यांनी चीनमध्ये बौद्ध धम्म समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की त्यांचे जे संपूर्ण प्रवास वर्णन आहे, या प्रवास वर्णनाचं नाव चीनमध्ये CUQ असं नाव आहे. म्हणजे पश्चिमेकडच्या राज्यातील बौद्ध धर्माच्या आटी असं त्यांनी लिहिलेलं आहे की द्वीपनगर होतं. या द्वीपनगरामध्ये सोने रत्ने हिरे मडवलेले स्तूप होते. मथुरेत 20 बुद्ध विहारे व 30,000 भिक्खू होते असं मथुरेचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. सामाजिक वर्णनामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की लोक साधे होते, सरळ होते, गुन्हेगारीपासून अलिप्त होते, मृत्यूदंडाची इथं शिक्षा नव्हती, आर्थिक दंड दिला जात होता, बौद्ध धम्माच्या प्रभावामुळे मांसाहार होत नव्हता, मद्यपान नाही, कांदा नाही, लसूण नाही, कोंबडी व डुक्कर पाळत नाहीत, मासेमारी पकडणे व मटण मांस मच्छीची विक्री अजिबात होत नव्हती. त्यामुळे हा जो प्रदेश आहे त्या प्रदेशातील लोक सरळ होते. त्यानंतर चांडाळ वर्ग हा गावाबाहेर राहत होता. त्यावेळी चांडाळ कुणाला म्हणायचे? जे मांस खात होते त्या लोकांना चांडाळ असं म्हटलेलं आहे. तर दक्षिण भारतामध्ये त्यांनी सांगितलं की रस्ते कसे होते, तर उत्तर भारतातले रस्ते सरळ होते आणि दक्षिण भारतामधले रस्ते तो म्हणतो की वळणाचे आणि धोकादायक होते. त्या म्हणतो की रस्त्याच्या बाजूला धर्मशाळा होते. म्हणजे आता आपण कुठल्याही शहरामध्ये गेलो तर आपल्याला गेस्ट हाऊस लागतात, रेस्ट हाऊस राहायला लागतात. तर त्यावेळेस ह्या प्रवाशांना राहण्यासाठी रस्त्याच्या बाजूला धर्मशाळा बांधली होती, निवासस्थानं बांधली होती आणि भोजनांची सोय सुद्धा केलेली राज्यकर्त्यांच्या द्वारे होते. त्यांच्या मार्गावर त्यांना संरक्षण दिलेलं जात होतं. त्यानंतर औषधालयात सुद्धा मार्गावरती ठेवली होती, शाळा होत्या, अनाथालय होते, नगराच्या ठिकठिकाणी बुद्धमूर्त्या, वर्षातून एकदा बुद्धमूर्तीची रथयात्रा मिरवणूक होत होती आणि विद्वान, ज्ञानी, कलावंत, कारागीर, व्यापारी यांचा सन्मान केला जात होता. त्यामुळे हे जे संपूर्ण जीवन बौद्धमय भारतामधलं आहे किती सुंदर, समृद्ध, सुखी आणि समाधानी असल्याचं त्यांनी इथे लिहिलेलं आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे, हे काल्पनिक नाही. अनेक प्रवासी भारतात आले, परंतु त्यापैकी काही निवडक प्रवाशांनीच भारतातील सर्वच परिस्थितीवरती लेखन केले आहे. त्यामध्ये चीनमधील फाहियान, हेनसांग आणि इत्सिंग यांचंच हे पूर्णपणे लेखन झालेलं आहे. आता याचा सारांश जर सांगताना की फाहियान जो आहे, मी म्हटलं की हे सगळे प्रवासी बौद्ध भिक्खू होते. हा सुद्धा लहानपणापासून बुद्ध विहारामध्येच होता आणि लहानपणापासूनच बौद्ध धम्माचा अभ्यास सुरू केला होता. कारण असं म्हटलं जातं किंवा एक गोष्ट सांगितली जाते की फाहियानचे 4 मुलं होती फाहियानच्या आईवडिलाला. त्याच्यातली पहिली 3 मुलं ही मृत्युमुखी पडली होती किंवा मुलं जगत नव्हती असं म्हटलं जातं. हे जे 4थं मूल हे फाहियान होतं. याला जन्मल्यानंतर लहानपणीच याला बुद्ध विहारामध्ये ठेवलं होतं आणि बुद्ध विहारामध्येच याचं संपूर्ण लहानपण सुद्धा याचं बुद्ध विहारामध्येच गेलेलं होतं. त्याचे वडील वारल्यानंतर, आई वडील वारल्यानंतर त्याचा चुलता ज्यावेळेस फाहियानला घ्यायला जातो त्यावेळेस तो 12 वर्षाचा असतो. त्यावेळेस त्याला बोलवलं जातं की तू तुझ्या घरी चल म्हणून, परंतु तो काही घरी जात नाही आणि तोच उलट उपदेश करतो त्याला घेऊन जायला आलेल्या लोकांना. त्यामुळे 12व्या वर्षापर्यंत त्याच्यावरती बौद्ध धम्माचे संस्कार झाले होते. त्यामुळे फाहियान असेल, इत्सिंग असेल किंवा बौद्ध जे प्रवासी आहेत हे लहानपणापासूनच यांच्यावरती बौद्ध धम्माचे संस्कार झाले होते, बौद्ध धम्माचा अभ्यास होते. ते ऑलरेडी बौद्ध विद्वान होते आणि अजून सखोल अभ्यास करण्यासाठी ही लोक भारतामध्ये आलेली होते. त्यामुळे फाहियानचा जो प्रवास आहे, मी म्हटलं की एक वृद्ध माणूस 62 वर्षाचा तो येतो आणि 12 वर्ष पायी प्रवास करतो आणि या संपूर्ण देशाचा बौद्धमय भारताचा अभ्यास करतो. ही एक प्रकारची भारताला मोठी देणगी आहे. कारण या इतिहासाच्या आधारावरती पुन्हा आपल्याला बुद्ध, अशोक आणि बौद्ध धम्म या देशामध्ये होता हे सिद्ध करता आलेलं आहे ब्रिटिशांच्या माध्यमातून. त्यानंतरचा जो दुसरा प्रवासी आहे तो हेनसांग आपण त्याला म्हणतो.
आता हे व्हेनसॉंग याची अनेक नावं आहेत, त्यामुळे लोकांच्या मध्ये कन्फ्युजन निर्माण होतं. याला युआनचांग म्हणतात, याला व्हेनसॉंग म्हणतात, याला हुयेनत्संग म्हणतात आणि इतिहासकार याला शाक्यमुनी सुद्धा म्हणतात. म्हणजे एकूण नावं किती आहेत त्याला? एकूण नावं इतिहासामध्ये 4 आहेत. लोकांना वाचताना याच्यामध्ये संभ्रम निर्माण होतो की युआनचांग कोण, युआनचांग कोण, व्हेनसॉंग कोण, हुयेनत्संग कोण किंवा शाक्यमुनी कोण. तर युआनचांग असेल, हुयेनत्संग असेल, व्हेनसॉंग असेल किंवा शाक्यमुनी इतिहासकार म्हणत असतील, या 4ही नावाचा एकच माणूस आहे. जास्त याला व्हेनसॉंग असं म्हणतात कारण हा उच्चार करण्यासाठी सोपा जातो म्हणून व्हेनसॉंग म्हणतात. परंतु संपूर्ण याला जे एक आपण नाव दिलं जातं त्याला म्हणतो, याला नाव दिलेलं आहे इतिहासकारांनी की पिलग्रिम, म्हणजे प्रिन्स ऑफ पिलग्रिम्स, म्हणजे यात्रेकरूंचा राजकुमार, असं याला इतिहासामध्ये नाव गेलेलं आहे. कारण फाययांच्या नंतर फाययांचाच आदर्श घेऊन, म्हणजे फाययांचा वृत्तांत वाचल्यानंतर त्याच्या मनामध्ये भारतामध्ये जाण्याची जी इच्छा निर्माण होते, फाययांचा सगळा वृत्तांत, फाययांचा सगळा सन्मान आणि फाययांचं जे प्रवास वर्णन जे चीनमध्ये गाजतं आणि ते संपूर्ण वाचल्यानंतर याच्या पण मनामध्ये जिद्द निर्माण होते आणि तो भारतामध्ये येतो आणि फाययांपेक्षाही जास्त ठिकाणी फिरून त्याच्याही पेक्षा जास्त वर्णनं त्यांनी लिहिलेली आहेत. आणि व्हेनसॉंगच्याच वर्णनावरून भारतामधली सगळी जी बुद्धिस्ट स्थळं आहेत ही इंग्रजांनी शोधून काढलेली आहेत. त्यामुळे व्हेनसॉंगचा जो प्रवास आहे किंवा व्हेनसॉंगचं जे प्रवास वर्णन आहे हे भारताच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून बौद्धांनी ह्या चिनी प्रवाशांचं संपूर्ण प्रवास वर्णनांची पुस्तकं ही व्यवस्थित अभ्यासली पाहिजेत, संशोधनात्मक पद्धतीने अभ्यासली पाहिजेत. कारण या प्रवास वर्णनामुळेच पुन्हा आपल्याला या देशामध्ये जो बौद्ध धम्म होता तो पुन्हा इंग्रजांच्या माध्यमातून संशोधन करून मिळवता आलेला आहे. त्यामुळे पायाभूत आहे हे बौद्ध साहित्य, कारण हे भारतीय इतिहासामध्ये अधिकृत मानलं जातं. त्यामुळे हुयेनत्संगचं मूळ प्रवास वर्णन व त्याचं भाषांतर याचा अभ्यास होता. आता मी जी तुम्हाला माहिती सांगतो ही अधिकृत माहिती असली पाहिजे. त्यामुळे याचं जे वृत्तांत आहे तो ठाकूर प्रसाद शर्मा यांनी केलेला आहे असं आपण म्हटलेलं आहे. हुयेनत्संगचं मूळ प्रवास वर्णन व त्याचं भाषांतर आपल्या देशाचा हा एक स्तोत्र आहे. 648 मध्ये मूळ प्रवास वर्णन हे चिनी भाषेमध्ये प्रकाशित झालं. 648 मध्ये प्रथम याचा अनुवाद म्हणजे व्हेनसॉंगच्या मूळ चिनी प्रवास वर्णनाचा पहिला जो अनुवाद होता, आपण अगोदरच्या एका व्याख्यानामध्ये सांगितलं की या चिनी प्रवास वर्णनाचा पहिला अनुवाद फ्रेंच भाषेमध्ये पहिला अनुवाद झालेला होता. आणि फ्रेंच भाषेत ज्यांनी अनुवाद केला होता त्यांचं नाव आहे एम स्टॅनिस्लास ज्युलियन यांच्याद्वारे हे प्रकाशन 1857 साली झालेलं आहे. 1869 साली सॅम्युअल बिल यांनी ट्रॅव्हल्स ऑफ बुद्धिस्ट पिलग्रिम्स या नावाने चिनी भाषेतून इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे. थॉमस वॉटर यांनी ऑन युआनचांग्स ट्रॅव्हल्स इन इंडिया हे पुस्तक लिहिले व त्यांच्या मृत्यूनंतर 1904 मध्ये ते 2 खंडात प्रकाशित झालेलं आहे. युआनचांगच्या प्रवास वर्णनाचा अनुवाद भारतामध्ये हिंदी जो अनुवाद आहे तो ठाकूर प्रसाद शर्मा यांनी केलेला आहे. म्हणजे 648 मध्ये व्हेनसॉंगचं चिनी भाषेतलं प्रवास वर्णन प्रकाशित चीनमध्ये झालं. त्यानंतर 1857 साली फ्रेंच भाषेमध्ये झालं. त्यानंतर 1869 साली हे इंग्रजी भाषेमध्ये झालं आणि 1904 मध्ये हे हिंदीमध्ये ठाकूर प्रसाद शर्मा यांच्या माध्यमातून केलं. भारतामध्ये जी व्हेनसॉंगची जी माहिती आपल्याला मिळते ती याच हिंदी अधिकृत अनुवादावरून आपल्याला माहिती मिळते. आपण ही इथे जी माहिती देत आहोत ती याच्याच आधारे आपण इथे माहिती देत आहोत. त्यामुळे जन्म याचा 602 मध्ये लोएंग येथे 8 वर्षापासून कन्फ्युशियस धर्माचे पालन केले होते. 13व्या वर्षी मोठ्या भावाबरोबर दीक्षा व त्याने भारतीय दर्शनाचा अभ्यास सुरू केला होता. 617 मध्ये चीनमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. 617 मध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्यामुळे स्पुचुआन पर्वतावर शरण त्यांनी घेतलेली होती. स्पुचुआन पर्वतावर तिथे प्रवचन करू लागला तो.
चीनमध्ये राजकीय अस्थिरता झाल्यानंतर हे स्पुचियान पर्वत या ठिकाणी जातात आणि तिथे धम्माचं कार्य करतात। तिथे त्यांनी प्रवचनाला सुरुवात केल्यामुळे तिथं तो लोकांच्या मध्ये काय झाला होता, प्रसिद्ध झाला होता। आणि या ठिकाणी छाडआन हे शहर होतं, छाडआन हे शहर राजधानीचं असल्यामुळे त्याची प्रसिद्धी वाढलेली होते। इथं राहिल्यानंतर युआन चॉंगच्या मनामध्ये, म्हणजे जसं फाहियानच्या मनामध्ये विनय पिटकाचा अभ्यास करण्याची संकल्प निर्माण झाला होता किंवा त्याला विनय पिटकाच्या संदर्भामध्ये शंका कुशंका निर्माण झाल्या होत्या, तशाच वेनसॉंगच्या मनामध्ये हे जे सगळे बौद्ध संप्रदाय आहेत, या बौद्ध संप्रदायाच्या संदर्भामध्ये अनेक शंका निर्माण झाल्या होत्या, अनेक समाधान निर्माण झाले होतं। आणि ह्या सगळ्या बौद्ध संप्रदाय का आहेत किंवा या सगळ्या बौद्ध संप्रदायाचं जे विविध वेगवेगळेपण का आहे याच्या संदर्भामध्ये संपूर्ण शंकेचं समाधान माझं होण्याची आवश्यकता आहे, याच्यामुळे तो बेचैन झाला होता। आणि त्यासाठी भारतात जाण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही। भारतामध्ये जे विद्वान भंते जे आहेत किंवा आचार्य उपाध्याय आहेत, या विद्वानांच्याकडून आपल्या शंकेचं समाधान करण्याचा त्यांनी संकल्प केला होता, चंग बांधला होता आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला भारतात जायचं। त्यामुळे जसा फाहियानला विनय पिटकाची संशोधन करण्यासाठी भारतात यायचा हा मुख्य हेतू होता, तसाच वेनसॉंगला संप्रदायाच्या बद्दलची जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती घेण्यासाठी त्याला भारतामध्ये यायचं होतं। हे मूळ कारण आहे। आपल्या उद्देशपूर्तीसाठी आता बघा, तो जो आहे म्हणजे वेनसॉंग भारतामध्ये, पण तिथला जो राजा होता टांग वंशाचा, त्या राजाकडे गेला। आपल्या उद्देशपूर्तीसाठी भारतात जाण्यासाठी सम्राटाकडे त्यांनी परवानगी मागितली, परंतु त्यावेळेस राजा बौद्ध धर्माला फॉर नव्हता, त्यामुळे राजाने त्याला भारतामध्ये जाण्याची परवानगी दिली नाही। हा बेचैन झाला की भारतामध्ये जायलाच पाहिजे आणि माझ्या डोक्यामध्ये जे संपूर्ण संप्रदायाच्या संदर्भात शंका निर्माण झालेल्या आहेत याचं समाधान झाल्याशिवाय मी स्वस्थ बसू शकणार नाही। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतामध्ये जायचं, जरी राजाने परवानगी दिली नाही तरी भारतामध्ये जायचं। मग त्यांनी काय केलं की त्याने कुठल्याही प्रकारे जीवाची पर्वा केली नाही, न घाबरता त्याने गुप्त यात्रा सुरू केली। म्हणजे चीनमधून त्याने गुप्त यात्रा सुरू केली। ही गुप्त यात्रा सुरू कशी होती तर रात्रभर तो प्रवास करायचा आणि दिवसभर तो लपून बसायचा सीमेवर। असं करताना सीमेवर एका किल्ल्याजवळ त्याला बाण लागता तो वाचला होता, परंतु जीवाची पर्वा न करता तो कोणाच्याही मदतीशिवाय एकटाच आहे ते चीनमधलं गोबी वाळवंट पार करून सुद्धा तो हमी या नगरामध्ये पोचला। हमी म्हणजे तुर्फान त्या नगराला बनत होते, इथपर्यंत तो तुर्फानला येऊन पोचला होता। म्हणजे हा त्याचं जे हे पूर्णपणे जे होतं ते पूर्णपणे तो तिथे येऊन पोचल्यानंतर तुर्फानमध्ये तो आला। तुर्फान आता इथे वाळवंट नाही, तुर्फान हे नाव सुद्धा आता आपल्याला दिसत नाही। त्यामुळे जसं फाहियानने प्रवास वर्णन केलं होतं, कुठल्या कुठल्या ठिकाणी प्रवास वर्णन केलं होतं, तसं याचं सुद्धा जे प्रवास वर्णन आहे त्याची सुद्धा मी यादी काढलेली आहे। ती यादी तुमच्या समोर प्रथम मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। किंवा ज्याप्रमाणे वेनसॉंग फाहियानने प्रवास वर्णन केलं होतं त्याचप्रमाणे युआन सॉंगने सुद्धा जे प्रवास वर्णन केलेले आहेत म्हणजे फाहियानपेक्षा सुद्धा जास्त ठिकाणी गेलेले आहेत। याने जसं फाहियानने छाडआन या शहरापासून सुरुवात केली होती, तशाच पद्धतीने वेनसॉंगने सुद्धा छाडआन शहरापासूनच, या राजधानीच्या शहरापासून आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती। पण तो 62 वर्षाचा वृद्ध होता आणि हा 37 वर्षाचा होता, परंतु याने जे सुरुवात जी केलेली आहे ती मात्र लपतछपत आणि परवानगी शिवाय सुरुवात केलेली आहे। प्रथम छाडआनमधून सुरुवात करतो, नंतर गोबी वाळवंट पार करतो, नंतर हामीमध्ये येतो। हामी म्हणजे तुर्फान हे शहरामध्ये येतो, तुर्फानमध्ये कुडामध्ये येतो, कुडामधून कुचामध्ये येतो, कुचामधून इसिक्कुल गरमझरा नावाचं एक ठिकाण आहे तिथे येतो। त्यानंतर तो समरकंद या ठिकाणी येतो, समरकंदवरून बॅक्ट्रियाला येतो, बॅक्ट्रियामधून बामियानला येतो, बामियानमधून कपिशला येतो, कपिशमधून जलालाबाद किंवा नगरहराला येतो, त्यानंतर तिथून पेशावर किंवा पुरुषपूरला येतो, पुरुषपूरवरून उद्यान किंवा उड्डियान या ठिकाणी येतो, उड्डियानमधून गांधारला येतो, गांधारवरून तो उदभंडला किंवा उदकखंडला येतो, उदकखंडवरून तो तक्षशिलेला येतो, तक्षशिलेवरून काश्मीरला येतो, काश्मीरमधून तो सॅलकोटला येतो,
सालकोटवरून तो चीनभुक्तीला येतो, चीनभुक्तीवरून तो जालंधरला येतो, जालंधरवरून तो मथुरेला जातो, मथुरेवरून तो स्थानेश्वरला येतो, स्थानेश्वरवरून तो कपितला जातो, कपितवरून तो संकाश्यला जातो, संकाश्यवरून तो कनौजला जातो म्हणजे कान्यकुब्ज, तिथून तो अयोध्या आणि साकेत इथं येतो, अयोध्येवरून तो प्रयागराजला जातो, प्रयागमधून तो कोशांबीला, कोशांबीवरून श्रावस्तीला, श्रावस्तीवरून कपिलवस्तूला, कपिलवस्तूवरून लुंबिनीला, लुंबिनीवरून रामग्रामला, रामग्रामवरून कुशीनगरला, कुशीनगरवरून वाराणसीला, वाराणसीवरून वैशालीला, वैशालीवरून पाटलीपुत्रला, पाटलीपुत्रवरून बोधगयेला, बोधगयेवरून नालंदा महाविहारात आणि नालंदा महाविहारामधून राजगृहाला येतो. त्यानंतर पुन्हा तो पश्चिम बंगालमध्ये जातो, चंपामध्ये जातो, ताम्रलिपीमध्ये जातो आणि तिथून तो ओडिसा, महाकोशल, आंध्र, तेलुगू, कांचीपुरम, भडोच, वल्लभी, सिंध, सुलतान, पुन्हा नालंदाला येतो. त्यानंतर कामरूप म्हणजे आसामला जातो, आसामवरून कनौजला जातो, कनौजमध्ये तो हर्षवर्धनला भेटतो, तिथून तो पुन्हा प्रयागराजला येतो, प्रयागराजवरून जालंधरला येतो, जालंधरवरून तक्षशिलेला येतो, तक्षशिलेवरून नगरहारला जातो आणि नगरहारवरून पुन्हा तो हिंदकुश पर्वत ओलांडतो आणि मग काशगर, यारकंद, खेतान, तुडहवान आणि तुडहवानमधून तो पुन्हा तो पुढे जातो, छाड आणला जातो. अशा पद्धतीने जवळजवळ फाह्यांपेक्षाही डबल किंवा जास्त ठिकाणी तो गेलेला आहे आणि या सर्व ठिकाणाचं त्यांनी जे आहे ते पूर्णपणे प्रवास वर्णन केलेलं आहे. म्हणजे ही जी ठिकाणं आहेत, तुम्ही जी वळीनं वाचलेली आहेत, म्हणजे हे ओळीनं वाचण्याचं कारण तुमच्या समोर एवढंच आहे की याच्यानंतर तो कुठे गेला, याच्यानंतर कुठे गेला, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही परत मागे करून सुद्धा हे पाहू शकता. त्यासाठीच मी ती अधिकृतपणे वाचलेली आहे. तर प्रथम तो कुठे आला, तर प्रथम तो तुर्फान इथे आला. म्हणजे तुर्फान आता हे इथे राहिले नाही, पण त्यावेळेसचं तुर्फान हे होतं की येथे संपूर्ण बौद्धमय वातावरण होतं. तुर्फान येथील जनता बौद्ध होती, समृद्ध होती, राजनीतिक आणि सांस्कृतिक जीवन बौद्ध म्हणून जगत होते. तिथे तुकारी भाषेची उपभाषा बोलली जात होती. इथला राजा चेवे नई होता, परंतु तो तुर्की खानच्या अधीन होता. त्याचे चिनी सम्राटाशीही संबंध होते. त्याचे निमंत्रण आदेशाप्रमाणे होते. म्हणजे हा तिथे तुर्फानला गेलेला आहे, तर तुर्फानचा जो राजा होता त्या राजाने त्याला निमंत्रण भेटण्यासाठी पाठवलं. पण त्याचं निमंत्रण कसं होतं, एखाद्या आदेशासारखंच होतं. त्याची इच्छा आहे की नाही ते माहिती नाही, परंतु राजाचे लोक आले आणि याला उचलून घेऊन गेले. राजाने त्याचे आदरातिथ्य केले, राजाने त्याचे आदरातिथ्य केले. राजाने त्याला प्रस्ताव ठेवला, तुर्फानच्या राजाने कुणाला, वेनसॉंगला प्रस्ताव ठेवला की राज दरबारामध्ये धर्मगुरूचा प्रमुख म्हणून तू माझ्या राज दरबारामध्ये राहायचं. आता हा जो त्याचा प्रस्ताव होता आणि हा जो राजा होता याचा आदेश तिथे कुणीही नाकारू शकत नव्हता. परंतु वेनसॉंगने मात्र त्याला सांगितलं की माझा मृत्यू झाला तरी चालेल, माझी फक्त इथं हड्डी राहील, परंतु मी मात्र इथे राहू शकत नाही, कारण मी संकल्प केलेला आहे. मला बौद्ध धम्माचे जे संप्रदाय आहेत आणि बौद्ध तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास करण्यासाठी मी माझ्या जीवाचीही पर्वा करणार नाही, मी कुणाचंही ऐकणार नाही. मी मात्र भारतामध्ये जाणार, तुमच्या दरबारामध्ये राहणार नाही. तुमचा प्रस्ताव मला अजिबात मान्य नाही. त्यामुळे राजाचा प्रस्ताव नाकारणं त्या कालखंडामध्ये कशी गोष्ट असू शकते, परंतु याने नाकारला आणि राजाने त्याला जे जेवण दिलं होतं ते जेवणाचं ताटही झिडकारलं आणि त्याने संपूर्णपणे राजाचा प्रस्ताव, जेवण सर्वच नाकारलं. त्यानंतर राजाने विचार केला आणि राजाने विचार केल्यानंतर राजालाच काळजी वाटली आणि मग राजाने त्याला सांगितलं की काही हरकत नाही, तुमचा संकल्प तुम्ही पूर्ण करा, परंतु आम्हाला मात्र 1 महिना तरी तुम्ही इथे थांबा आणि धम्माचं मार्गदर्शन किंवा धम्माचा उपदेश आम्हाला तुम्ही राज दरबारामध्ये करू शकता का. ती त्याने विनंती मान्य केली आणि तुर्फानच्या राजाच्या दरबारामध्ये तो 1 महिना राहिला आणि 1 महिना राहून त्याने बौद्ध धम्माचा उपदेश केला. राजाला खूप आनंद झाला आणि मग तुर्फानच्या राजाने स्वतःहून पुढे जो प्रवास करायचा होता त्या पुढच्या प्रवासाच्या संरक्षणासाठी त्याला ओळखपत्र सुद्धा दिली आणि इथून पुढे मात्र मग तो एक सामान्य प्रवाशाचा VIP प्रवास झाला, कारण राजाने त्याच्याकडे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र आणि सिक्युरिटीसाठी जी गोष्ट लागते त्या सर्व गोष्टी देऊन स्वतः निरोप समारंभ राजाने
घेतला। त्यामुळे राजे सुद्धा कसे बौद्ध धर्माचे राजे होते आणि बौद्ध धर्माच्या उपदेशासाठी आणि ह्या भिक्खूंचा किती आदर तिथं करत होते ही आपल्या लक्षात येतं। तुर्फान शहरामध्ये मधून तो निघाला आणि कुडा शहरामध्ये आला। या कुडा शहरामध्ये आला त्यावेळेस 10 संघाराम होते। संघाराम म्हणजे बुद्ध विहार आणि इथे हिनयानी मताचे 2000 भिक्खू राहते होते। इथे एक रात्र थांबून मात्र तो कुचा शहरामध्ये पुढच्या गेला। कुचा हे एशियातील महत्त्वपूर्ण शहर होतं, कारण याची भौतिक समृद्धी व सभ्यता पाहून युआनचांग प्रभावित झालेला होता। कुचा हे गोबीच्या वाळवंटात नकली स्थानासारखे होते। हे नगर चारी बाजूंनी तुर्क आणि मंगोलांनी वेढलेले होते। या वेळच्या राजाचे नाव सुवर्णदेव होते। म्हणजे तो ज्या वेळेस या शहरामध्ये गेला कुचा शहरामध्ये त्यावेळेस तिथला राजा जो होता त्याचं नाव काय होतं? सुवर्णदेव होतं। त्याच्या राज्यात 5000 भिक्खू राहत होते। तो भिक्खूंना सर्व प्रकारचे संरक्षण देत होता। वाईट हवामानामुळे त्याला इथे 3 महिने राहावे लागले। आता प्रत्येक ठिकाणी जे आपण म्हटलं की कुठल्या ठिकाणी 10,000 भिक्खू राहत होते, कुठे 3000 भिक्खू राहत होते, कुठे 20,000 भिक्खू राहत होते, तर या प्रत्येक ठिकाणी हे हजारोच्या संख्येने जे भिक्खू राहत होते या भिक्खूला त्या ठिकाणचा राजा संरक्षण देत होता, त्यांच्या राहण्याची सोय करत होता, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करत होता। हे प्रवास वर्णनाच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतं। तो कुचा शहर सोडल्यानंतर पुढे निघाला आणि कुचा शहराच्या राजाने त्याला उंट काफिला वगैरे काही अंतरापर्यंत जाण्यासाठी दिला होता, परंतु कुचा शहर सोडल्यानंतर डाकूंनी त्याच्यावर आक्रमण केले, परंतु कसा तरी सुटून तो हिम नदी पार करून पुढे आला। या नदीचे चित्रमय वर्णन त्याने केले आहे। यापुढे तो इशिकुल म्हणजे गरमझरा नावाचं एक ठिकाण होता आणि त्या ठिकाणी पश्चिम तुर्काचा खान त्याला भेटला। या खानचा बौद्ध धर्माकडे ओढा होता। खानने युआनचांगचे स्वागत केले, त्याला जेवण दिले, युआनचांगला धर्मोपदेश त्याने केला। खानने त्याला पुढील प्रवासासाठी संरक्षण दुरा दिले। याही खानांनी त्याला सांगितलं की तू माझ्या दरबारात राहा, तू माझ्याकडे राहा आणि इथला प्रमुख धर्मगुरू म्हणून राहा, परंतु त्यांनी सांगितले की हे माझ्याकडून शक्य होणार नाही। त्यानंतर तो समरकंदला आला। इथे भारत आणि चीनचे व्यापारी मिलन होते। इथे जरतुष्ट्र आणि बौद्ध धर्म अशी 2 धर्मामध्ये जनता गोंधळलेल्या अवस्थेमध्ये होती हे त्याच्या लक्षात आलं। मग त्याने इथे एक सभा घेतली, अनेक भिक्षूंना दीक्षित केलं आणि प्राचीन बुद्ध विहाराचा त्याने काय केला? पुनरुद्धार केला आणि बौद्ध धर्म व्यवस्थित तिने रुटीनला लावून मग पुढे तो आपल्या प्रवासाला गेला। कुठे? हे समरकंदला। समरकंद नंतर तो कुठे आला? बॅक्ट्रियामध्ये आला। बॅक्ट्रियामध्ये प्रवास केला। तिथे तर्दुशद राजा होता, त्याचा विवाह तुर्फानच्या राजाच्या बहिणीशीच झाला होता। तो श्रद्धाळू बौद्धच होता। बॅक्ट्रियामध्ये अशोकाने पाठवलेल्या लोकांद्वारे बौद्ध धर्माचा प्रचार झाला होता। बलक ही बॅक्ट्रियाची राजधानी, इथे अनेक विहार बांधलेली होती। बॅक्ट्रियानंतर तो हिंदकुश मार्गे बामियानाला पोहोचला। तिथे 10 विहारे होती व 10,000 भिक्खू होते। म्हणजे कुठे? बामियानला 10 बुद्ध विहार त्याला आढळली, पण 10,000 भिक्खू राहत असल्याचे। मग ती बुद्ध विहार किती विशाल असतील याचाही आपण विचार केला पाहिजे। बामियामधून तो कपिशला इथे आला। हे एक व्यापारी नगर होते। इथे येताना त्याला डाकूंचा सामना करावा लागला होता। कपिशमध्ये त्यावेळी बौद्ध राजा होता। इथे त्याने सर्व संप्रदायांची सभा घेतली व ती 5 दिवस सभा चालली। म्हणजे अनेक ठिकाणी प्रवास वर्णन करताना जे रस्त्यामध्ये जे डाकू लुटेरे असतात यांच्याशी सुद्धा त्यांचा संबंध आला किंवा ती सुद्धा परिस्थिती फेस करावी लागली आणि आपला जीव वाचवत कसा पुढे पायी प्रवास केलेला आहे हे सुद्धा यानंतर। एकच उद्देश आहे। काय उद्देश आहे? तर बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास करून ते जे ज्ञान घेऊन चीनमध्ये आपल्या जनतेला बौद्ध धर्म समजावून सांगण्याचा हा जीवनामधला संकल्प आहे आणि त्यासाठी एवढा संपूर्ण खटाटोप केलेला आहे। बामियाशमधून लंपक मार्गे जलालाबाद याला प्राचीन नगरहार म्हणतात, येथे पोचला। प्रथमतः भारतभूमीवर जलालाबाद येथे पाय ठेवला। इथे ग्रीक व रोमन प्रभावित होत बौद्ध कला विकसित होत होती। बौद्ध धर्माचे हे पवित्र स्थळ मानले जात होते। पेशावरमध्ये हुनांच्या आक्रमणामुळे 10 लाख विहारे नष्ट करण्यात आली होती, याची संपूर्ण त्याने माहिती घेतली। इथून तो कुठे येतो? उद्यानमध्ये येतो किंवा उडियानमध्ये येतो। इथे एकेकाळी 1400 विहार आणि 18,000 भिक्खू राहत होते। अशी कुठे संख्या आहे का की 50, 100, 200?
कुठे म्हणजे 3,000 पासून 5,000, 10,000, 20,000, 25,000, 30,000 अशी प्रत्येक ठिकाणी भिक्खू राहत होते। याच्यातून एकही या प्रवास वर्णनातून एक लक्षात घ्या, संघ ही जी संकल्पना आहे किंवा संघ हा जो शब्द येतो तिथे मध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांनी 45 वर्ष जो प्रवास केला तो एकटे तथागत भगवान गौतम कुठे गेले होते का? आपला संघ बरोबर घेऊन ते जात होते। मग तो 500 भिक्षूंचा काफिला असेल, 200 भिक्षूंचा काफिला असेल, 1000 भिक्षूंचा काफिला असेल, परंतु संघ फिरत होता, एक भंते कुठेही फिरत नव्हता, तर संघ फिरत होता। एकत्रच ते हजारो भिक्खू एकत्रच राहत होते ही या प्रवास वर्णनामधून। आणि एकाच प्रदेशात नाही, तर चीन पासून भारतामध्ये, भारतापासून चीन पर्यंत कुठल्याही बुद्ध विहारामध्ये गेला तर अनेक हजारो भिक्खू एकत्रितपणे राहत होता। आणि तो संघ आपल्याला या प्रवास वर्णनातून संघाची अशा पद्धतीने माहिती घेणं आवश्यक आहे। तो नंतर तक्षशिलावरून काश्मीरला गेला। काश्मीरमध्ये 631 ते 633 अशी 2 वर्ष काश्मीरमध्ये राहतो। काश्मीर हे पूर्णपणे बुद्धिस्ट प्लेस होती। कितव्या शतकामध्ये? हे आपण 7व्या शतकाची माहिती घेतोय। फाई यांचं 5वं शतक होतं आणि हे वेनसॉंगचं कितवं आहे? 7वं शतक आहे। 7व्या शतकामध्ये काश्मीर हे पूर्णपणे बुद्धिस्ट प्लेस होते, बौद्ध ठिकाण होतं। येथे 100 बुद्ध विहार होती आणि 5,000 भिक्खू राहत होते। इथल्या राजाने त्याचे सन्मानपूर्वक स्वागत केले, बौद्ध सूत्रांचा अभ्यास केला। काश्मीरमधून तो कुठे गेला? काश्मीरमधून तो सियालकोट येथे आला। पूर्वीच्या काळी मिनँडर व मिहिरकोल यांची ही राजधानी होती। वसुबंधूनेही पूर्वी इथे निवास केला होता। सियालकोटमधून व्यास नदीच्या उजव्या बाजूला स्थित असलेल्या चीनभुक्ती या ठिकाणी गेला। इथे तो 1 महिना राहिला। सियालकोटवरून इसवी सन 634 मध्ये तो जालंधरला पोहोचला। जालंधरवरून मथुरेला आला। मथुरा त्यावेळीस बौद्ध कलेचं प्रसिद्ध केंद्र होतं। म्हणजे फाई यांनी माहिती दिलेली आहे 5व्या शतकामध्ये की मथुरा हे बौद्ध धर्माचं केंद्र कसं होतं, आणि 7व्या शतकामध्ये सुद्धा वेनसॉंग माहिती देतो की बौद्ध कलेचं केंद्र मथुरा कसं होतं। इथून तो स्थानेश्वर, कपित म्हणजे प्राचीन कांस्यप्य, तिथून तो कनौजला गेला होता। त्यावेळेस हर्षवर्धनची भेट झाली नव्हती, परंतु नंतर मात्र भेट होऊन तो हर्षवर्धनचा काय झाला होता? मित्र झाला होता। हर्षवर्धनच्या कालखंडामध्ये दुसरा विक्रमादित्य चंद्रगुप्त याच्या कालखंडामध्ये फाईयान आला आणि हर्षवर्धनच्या कालखंडामध्ये कोण आला? युआनचांग किंवा वेनसॉंग याला जे म्हणतात हा आला। हर्षवर्धनचा हा परम मित्र झाला होता। असं सांगितलं जातं की हर्षवर्धननी ज्यावेळेस हर्षवर्धननी त्याला बोलवलं होतं त्यावेळेस हर्षवर्धननी 500 भिक्खूंना एकत्रितपणे बोलवलं होतं आणि वेनसॉंग बरोबर जो शास्त्रार्थ आहे हा वेनसॉंग बरोबर शास्त्रार्थ केला होता। आणि या 500 शास्त्रार्थी बरोबर किंवा 500 श्रमणांच्या बरोबर त्यांनी शास्त्रार्थ करून 500 लोकांना हरवलेलं होतं। त्यामुळे हर्षवर्धनची छाती स्वाभिमानाने भरून आलेली होती। त्यामुळे हर्षवर्धनच्या नंतर तो परममित्र झाला होता। अयोध्यावरून गंगेच्या किनाऱ्यावरून तो प्रयागराजला गेला, परंतु वाटेत त्याला काही डाकूंनी पुन्हा पकडले आणि प्रयागराजवरून पकडताना काय झालं तर याला पकडून याला दुर्गेला बळी देऊया असं सगळ्या डाकूंनी त्याला पकडून सांगितलं। त्या दुर्गेला बळी देऊन आपला इथेच अंत होणार हे त्याच्या लक्षात आलं, परंतु कसा तरी सुटून, आता त्याचं जास्त त्यांनी वर्णन केलेलं नाही, परंतु डाकूंनी पकडून याला दुर्गेला बळी द्यायचं असं पकडल्यानंतर कसा तरी सुटून त्याचा जीव वाचवून तो प्रयागमध्ये गेला। कारण मग त्यांनी लिहिलंय की प्रयागमध्ये बौद्ध धर्माच्या बद्दलची परिस्थिती चांगली नव्हती। प्रयागमधून निष्ठून कसा तरी तो कौशांबीला गेला। तिथे त्याने भगवान बुद्धाच्या स्मृतिचिन्हांना पाहिलं। प्रयागमध्ये त्याने बुद्धाच्या जन्मस्थळी जाण्याचा संकल्प केलाच होता। कौशांबीवरून श्रावस्ती, कपिलवस्तू, लुंबिनी, रामग्राम, कुशीनगर येथे गेला। इथून पुन्हा परत वाराणसीला आला आणि इथून वैशाली, पाटलीपुत्र, बोधगया, नालंदा महाविहार येथे गेला। त्यावेळी नालंदा येथे 10,000 भिक्खू राहत होते, ते महायानी होते। इथे तो 15 महिने राहिला। इथूनच तो राजगृहाला गेला होता। ही जी सगळी एक एक ठिकाणं आहेत ही आपण वाचतोय आणि या वाचण्याचं समजून घेण्याचं महत्त्व काय आहे तर ह्या वेनसॉंगच्या किंवा युआनचांगच्या हा प्रवास वर्णनाचा रात्रंदिवस अभ्यास करून कनिंघम असतील किंवा ब्रिटिश शास्त्रज्ञ असतील यांनी याच्या एका शब्दाचा एका वाक्याचा आणि ग्रंथाचा रात्रंदिवस अभ्यास करून याच अभ्यासाच्या आधारे बौद्ध धर्म
बौद्ध स्थळं जी आहेत ती शोधून काढलेली आहेत, म्हणून ही प्रवास वर्णनं अतिशय महत्त्वपूर्ण आपल्यासाठी आहेत. नालंदावरून तो 638 मध्ये बंगाल व चंपा येथे 1 वर्ष राहिला. तिथून तो ताम्रलिपी येथे आला व समुद्री मार्गे श्रीलंकेला जाण्याचा विचार केला, परंतु भिक्खूंनी समुद्रामार्गे जाण्याचा सल्ला दिला नाही, म्हणून त्याने मार्ग बदलला. मार्ग बदलून तो ओडिसा, महाकोशल, आंध्र, तेलुगू, कांचीपुरम येथे पोहोचला. कांचीपुरम मध्ये आल्यावर श्रीलंकेत राजकीय अस्थिरता असल्याची माहिती मिळाल्यामुळे त्याने श्रीलंकेला जाण्याचं रद्द केलं आणि त्यानंतर उत्तर दिशेने तो बडोच, वल्लभी, सिंध, सुलतान इथपर्यंतचा प्रवास करून इथून पुढे तो नालंदाला परत आला. कामरूपचा म्हणजे आसामचा राजा भास्कर वर्माच्या निमंत्रणावरून त्याच्या दरबारात गेला. त्यानंतर हर्षवर्धनची त्याची तिथे भेट झाली. हर्षद्वारा कनौज आणि प्रयाग येथे सभा बोलवली, त्यात त्याने भाग घेतला. या सभाचे विस्तृत वर्णन त्याने आपल्या प्रवास वर्णनामध्ये केलेलं आहे. कनौजवरून तो पुन्हा जालंधर, तक्षशिले मार्गे तो नगरहार येथे पोहोचला व नगरहार विहारातील मुक्कामानंतर हिंदकुशमध्ये इसवी सन 444 मध्ये हिंदकुश पर्वत ओलांडला. तिथून तो काशगर, यारकंद, खेतान मार्गे तुढान मार्गे तो 645 मध्ये छाडहानला पोहोचला. हे राजधानीचं शहर होतं, त्यामुळे छाडहानपासून सुरुवात करून पुन्हा तो 645 मध्ये चीनला पोहोचलेला आहे. आता याला विचारलं गेलं होतं की बाबा तू तर पळून आलेला आहे, कारण व्हेनसॉंग चीनमधून काय झाला होता, पळून आला होता. राजाने त्याला चीनमधून बाहेर पडण्यासाठी परवानगी दिली नव्हती, तरी तो लपत छपत पुन्हा भारतामध्ये आला होता आणि पुन्हा त्याला विचारलं की तुला राजा स्वागत करेल किंवा तिथली जनता तुझं स्वागत करेल का, परंतु तरी त्याने लोकांना उत्तरं दिली होती की राजा माझं स्वागत करेल किंवा नाही करेल, परंतु मी जे संकल्प केलेला आहे बौद्ध धर्माचं जे तत्वज्ञान आहे त्याचा अभ्यास करून मला पुन्हा चीनच्या जनतेपर्यंत ते पोचवायचं आहे. त्यामुळे ते ग्रंथ घेऊन जातात आणि हे सगळं साहित्य घेऊन गेल्यानंतर युआनसांगचं चीनमध्ये भव्य प्रमाणामध्ये राजा स्वागत करतो आणि स्वागत केल्यानंतर तिथल्या जनतेने जसं फाह्यांचं स्वागत केलं तसं याचंही स्वागत केलं, कारण याने 600 ग्रंथ घेऊन गेलेला होता. या 600 ग्रंथापैकी 56 ग्रंथाचा त्यांनी स्वतः अनुवाद केला आणि बाकीच्या ग्रंथाचा इतरांना अनुवाद करून इतरांच्याकडून करून घेतला. त्यामुळे व्हेनसॉंग जो आहे हा व्हेनसॉंग हा प्रवास वर्णनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सम्राट तिथल्या सम्राटाने चीनमधल्या त्याला पुन्हा दरबारामधला मंत्री होण्यासाठी प्रस्ताव ठेवला. त्यांनी परत तो नाकारला आणि त्यांनी सांगितलं की मी आयुष्यभर जे ग्रंथसंपदा घेऊन आलेलो आहे त्याचं चीनी भाषेत रूपांतर करून तो चीनमधल्या लोकांच्यापर्यंत मला पोचवायचा आहे. राजांनी तो प्रस्ताव मान्य केला आणि व्हेनसॉंगसाठी स्वतंत्र बुद्ध विहार बांधून दिलं. त्या बुद्ध विहारामध्ये राहून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. त्यामुळे व्हेनसॉंगवर फाह्यांचा मोठा प्रभाव होता. त्याला फाह्यांच्या साहित्याची गोडी लागली होती. तो 20व्या वर्षी अधिकृत भिक्षू झाला होता. त्याला बौद्ध साहित्याची गोडी निर्माण झाली होती. फाह्यांनी भारताविषयी भरभरून वर्णन केल्यामुळे भारताबद्दल त्याचं आकर्षण निर्माण झालं होतं व अनेक प्रदेश पायी तुडवीत अनेक संकटाचा सामना करत बिकट परिस्थितीला तोंड देत तो भारतात पोहोचला होता. त्यावेळी हर्षवर्धन घराण्याची सत्ता होती. इतिहासात पराक्रमी व दिलदार असा हर्षवर्धन राजा तिथे राज्य करत होता. या राजाची कीर्ती इतकी जबरदस्त होती की आजही त्याच्या काळाला हर्षकालीन भारत म्हणतात. वर्धन राजा हर्षवर्धन त्याचे जंगी स्वागत केले होते. त्याच्यासाठी खास कनौज येथे धर्म परिषद भरवण्यात आली होती आणि म्हणतात त्याला मानाचं स्थान दिलं होतं. आपण म्हटलं की जसा सम्राट अशोक आहे, अशोकाच्या नंतर बौद्ध धर्माचं काम जे केलेलं आहे ते कनिष्काने केलेलं आहे आणि कनिष्कानंतर जर संपूर्ण जगामध्ये जगप्रसिद्ध जर काम बौद्ध धर्माचं कुणी केलं असेल तर सम्राट हर्षवर्धनाने केलेलं आहे. सम्राट हर्षवर्धनाने काम किती केलेलं आहे आणि त्याचं राज्य किती सुंदर आणि छान होतं आणि बौद्ध धर्मासाठी किती महत्त्वाचं होतं आणि बौद्ध धर्माचे विरोधक आहेत ते हर्षवर्धनाला मारण्याचा कसा प्रयत्न करायचे याचं संपूर्ण विस्तृत वर्णन जे आहे ते व्हेनसॉंगच्या प्रवास वर्णनामध्ये अधिकृतपणे आलेलं आहे. त्यामुळे याला
तिसरा अशोक म्हटलेलं आहे, म्हणजे पहिला ओरिजिनल अशोक, दुसरा कनिष्क याला अशोक म्हटलेलं आहे आणि तिसरा हर्षवर्धनाला अशोक म्हटलेलं आहे. एवढं. आणि गंगेच्या किनारी हजारो बुद्ध विहार निर्माण केलेली होती आणि त्याच्या राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे त्याला बुद्ध विहार निर्माण करता येतील तिथे बुद्ध विहार निर्माण करून हजारो भिक्खूंच्या राहण्याची खाण्याची सर्वांची सोय याने त्याच्या राज्यामध्ये त्याच्या कालखंडामध्ये केलेली होती. म्हणजे जसं सम्राटाने 84,000 केलं होतं तशाच त्याच मार्गाने हर्षवर्धनाने सुद्धा आपल्या कालखंडामध्ये काम केलेलं होतं. त्याने वेनसॉंगचा फार मोठा सन्मान केला होता. ते एकमेकाचे मित्र झाले होते. वेनसॉंग ज्यावेळेस चीनमध्ये गेला त्यावेळेस चीनमध्ये गेल्यानंतर चीनमधला सम्राट आणि हर्षवर्धन यांचे सांस्कृतिक नातेसंबंध सुद्धा घडवून आणलेले होते. एवढं हर्षवर्धनचा आणि यांच्यामधली ही जी कडी झाली होती, हा वेनसॉंग ही कडी झाली होती. त्यामुळे आपण जे जगप्रसिद्ध 2 चीनी प्रवासी आहेत आणि या 2 चीनी प्रवाशांच्याच प्रवास वर्णनावरून भारतीय इतिहासामध्ये अधिकृतता मानली जाते. कारण यांच्या प्रवास वर्णनामध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यावरून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जे शोधून काढलं ते तंतोतंत बरोबर ठरलेलं असल्यामुळे ह्या प्रवास वर्णनामधला प्रत्येक शब्द बौद्धमय भारत सिद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे बौद्धांच्यासाठी किंवा ज्याला वाटतं की बौद्धमय भारत या देशामध्ये होता की नाही किंवा त्याचं जर प्रूफ तुम्हाला अधिकृतपणे या जगाला दाखवायचं असेल तर ते ऑलरेडी चीनी प्रवाशांनी म्हणजे लिहून ठेवलेलं आहे. फक्त आपण अभ्यास करून त्याच्यातले जे पुरावे आहेत ते जसे सिद्ध झालेले आहेत पुन्हा आपल्याला त्याचा अभ्यास करून जगाला सांगण्याची आवश्यकता आहे. आता तिसरा जो प्रवासी आहे शेवटचा आपल्या या आजच्या कार्यक्रमामधला तो तिसरा प्रवासी आहे तो इत्सिंग हा प्रवासी आहे. इत्सिंगचाही त्यानेही त्याचं प्रवास वर्णन लिहिलेलं आहे. जसं याने प्रवास वर्णन लिहिलेलं आहे आणि या प्रवास वर्णनाचे 40 प्रकरणं आहेत तसेच इत्सिंगच्याही प्रवासाची 40च प्रकरणं आपल्याला असल्याची माहिती पडतं. ती 40 प्रकरणं काय आहेत? आता इत्सिंगचं जे प्रवास वर्णन आहे हे या दोघांच्या पेक्षा वेगळं प्रवास वर्णन आहे. इत्सिंगनं जो प्रवास चीनमधून केलाय तो पायी प्रवास केला नाही. तो चीनमधून समुद्रमार्गे जहाजाने आलेला आहे आणि पुन्हा श्रीलंकेत येऊन तो जहाजानेच परत गेलेला आहे. त्यामुळे त्याचा पायी प्रवास जास्त झालेला नाही. त्यामुळे त्याला मधला जो अनुभव किंवा मधली जी सगळ्या घटना आहेत हे मात्र जास्त त्याच्यापर्यंत नाहीत. परंतु त्याने भारतातली बुद्ध विहार, भारतातल्या बुद्ध विहाराचं जीवन, भारतातल्या बुद्ध विहारामध्ये भिक्खुनींचं जीवन सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसं आहे, जन्मापासून मृत्यूपर्यंत यांचं जीवन कसं आहे, म्हणजे संडासला जाण्याची पद्धती असेल, म्हणजे शौचास कसे दातून किंवा खायचं कसं, आंघोळ करत होते, कसं बसत होते, कसे कपडे घालत होते, याचं बारीक सारीक म्हणजे जे अनुशासन जे होतं याचं जे वर्णन आपल्या ग्रंथामध्ये एक चॅप्टर असे 40 चॅप्टर त्यांनी केलेले आहेत. ते मी तुम्हाला चॅप्टर वाचून दाखवल्यानंतर लक्षात येईल की इत्सिंगने जे प्रवास वर्णन केलेलं आहे ते बौद्धमय भारताच्या दृष्टिकोनातून त्या कालखंडामधलं जीवन किती सुंदर होतं. म्हणजे आज आपण वॉशरूमची संकल्पना म्हणतो तर वॉशरूमची संकल्पना त्या कालखंडा म्हणजे 7व्या शतकामध्ये सुद्धा वॉशरूमची संकल्पना होते. शौचास उघड्यावरच गावू नये ही संकल्पना त्या कालखंडामध्ये सुद्धा होती. जेवणाच्या अगोदर आंघोळ केली पाहिजे, हातपाय धुतले पाहिजे ही त्या कालखंडामध्ये संकल्पना होती. कपडे कसे घालायचे, झोपायचे कसे, सकाळी उठायचं कसं, याची सगळी जी कशी नियमावली होती याचं वर्णन जे आहे ते इत्सिंगच्या प्रवास वर्णनाच्या पुस्तकामध्ये अधिकृत मिळतं. त्यामुळे तिथलं जे जीवन आहे हे जीवन त्या कालखंडामध्ये आज जे आपल्याला वाटतं डेव्हलप आहे हे ऑलरेडी बौद्धमय भारतामध्ये तशा पद्धतीचं जीवन होतं. ह्याचंही वर्णनावरून आपल्या लक्षात येतं. ते किती प्रकरण आहेत बघा. त्यामध्ये एक प्रकरण वर्ष म्हणजे वस्य याची माहिती दिली, वर्ष कशाला म्हणतात. नंतर पूज्योके प्रति व्यवहार म्हणजे पूज्य लोकांच्या प्रति व्यवहार कसा केला जात होता याची जी नियमावली त्याची माहिती दिलेली आहे. भोजन के समय एक छोटीशी कुर्सी पे बैठना म्हणजे जेवताना एका खुर्चीवर बसलं पाहिजे हा जो नियम होता त्याच्याबद्दल एक प्रकरण आहे. पवित्र और अपवित्र भोजन की पहचान हे एक प्रकरण आहे. खा चुकने के बाद सफाई जेवल्यानंतर सफाई कशी करायची याच्यावर प्रकरण आहे. जल रखने के लिए 2 लोटे म्हणजे पाणी ठेवण्यासाठी भांडी कशी ठेवली पाहिजे की ठेवली जात होती. कीड़ों के संबंध में जल की प्रातःकालीन परीक्षा, दातून का उपयोग याच्यावर एक प्रकरण आहे. उपोषित दिवस पर भोज के नियम म्हणजे उपोषितावरती नेमकं जेवण कसं करायचे याचे नियम होते. आवश्यक भोजन और वस्त्र याच्यावर एक प्रकरण आहे. परिच्छेद धारण करने की रीत, भिक्खुनी की वेश और अंत्येष्टि कर्म के नियम
म्हणजे भिक्खू भिक्खुनींची अंत्येष्टी पण कशा पद्धतीने केली जात होती आणि त्याचे नियम काय आहेत हे सुद्धा त्या कालखंडामध्ये ठरलेलं होतं. म्हणजे असं म्हणतात की 3 प्रकारेने म्हणजे काही जे लोक होते ते समाधी घेत होते आणि आपलं जीवन त्यागत होते. त्यानंतर काही लोकांना लाकडावर ठेवून त्यांचा अंत्यविधी जाळून केला जात होता, तर काही लोकांना पाण्यामध्ये दगड बांधून सोडण्यात, अशा पद्धतीने जे प्रकार होते त्याच्याबद्दलही याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यानंतर 5 परिषदों का ग्रीष्म एकांत वर्ष, पवारना दिवस के संबंध में, चमचों और रोटी काटने की लकड़ियों के विषय में, प्रणाम के लिए उचित अवसर, टट्टी जाने के विषय में, उपसंपदा के नियम, उचित समयों पर स्नान, बैठक की चटाई के विषय में, निद्रा और विश्वास के नियम, म्हणजे हे एक प्रकरण आहे. स्वास्थ्य के लिए उचित व्यायाम के लाभ पर, वंदना एक दूसरे के अधीन नहीं, गुरु और शिष्य का परस्पर बर्ताव, अपरिचितों अथवा मित्रों के प्रति व्यवहार, शारीरिक रोग के लक्षणों पर औषधि देने के नियम, दुखदायक वैद्यक चिकित्सा नहीं करनी चाहिए, पूजा में दाई और फिरना, पूजा की पवित्र वस्तुओं को साफ करने में औचित्य के नियम, स्तोत्रगान प्रक्रिया, विविध विधि विरुद्ध वंदना, पश्चिम में शिक्षा की रीति, केशों के विषय में नियम, मृत्यु के पश्चात कार्यों का प्रबंध, संघ की साधारण संपत्तियों का उपयोग, शरीर का जलाना अर्ध अधर्म संगत है, पास खड़े होने वाले अपराध हो जाते हैं, प्राचीन काल के धर्मात्मा मनुष्य ऐसे कर्मों का अनुष्ठान नहीं करते थे. अशा प्रकारचे 40 प्रकरणं जी आहेत त्या 40 प्रकरणामध्ये हे प्रवास वर्णन पूर्णता दिलेलं आहे. याची थोडक्यामध्ये तुमच्या समोर माहिती की युआन चांगच्या नंतर इत्सिंग आला. म्हणजे आदर्श कोण आहे? फाहियान. फाहियान हा आदर्श आहे. त्या आदर्शामध्ये युआन चांग येतो. युआन चांगच्या नंतर इत्सिंग येतो. याने 14व्या वर्षी हा भिक्षू झालेला आहे आणि 652 मध्ये यात्रेचा संकल्प करून 37व्या वर्षी म्हणजे 671 मध्ये त्याच्या संकल्पाला सुरुवात झालेली असते. त्यानंतर त्याने जाणे येण्याचा जो संपूर्ण जो त्याचा प्रवास आहे तो समुद्रामार्गे झालेला आहे. युआन चांग प्रमाणे त्याच्या विवरणामध्ये वैज्ञानिक रुची अथवा विविधता आढळत नाही, परंतु मानवीय तत्व आढळतं. भारताविषयी जावा, सुमात्रा, श्रीविजय, मलाया यात्रा 673 मध्ये प्रथम ताम्रलिपीमध्ये तो उतरून तेथून मगध, बोधगया, बोधिवृक्ष पूजा असा प्रवास 10 वर्ष त्याने नालंदामध्ये तो राहिला होता. ताम्रलिपी मार्गाने 685 मध्ये तो चीनला प्रस्थान केलं व 695 मध्ये तो चीनला पोचतो. सम्राट व जनतेने त्याचं भव्य स्वागत केलेलं आहे. इत्सिंग लिहितो एक महत्त्वाची गोष्ट, कोरियाचे अनेक भिक्खू मध्य एशियाद्वारे भारतात आले, परंतु संकटामुळे मायदेशी जाऊ शकले नाहीत. म्हणजे जसे चीनी प्रवासी भारतामध्ये आले तसे कोरियामधून किंवा इतर ठिकाणाहून प्रवासी येत होते, परंतु ते परत भारतामधून आपल्या देशामध्ये या संकटामुळे जाऊ शकलेले नाहीत, परंतु हे मात्र जाऊ शकलेले आहेत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद इत्सिंगच्या बाबत माहिती देताना म्हणतात की इत्सिंगच्या भारत यात्रेचा प्रथम अनुवाद संतराम बी.ए. यांनी 1925 मध्ये केलेला आहे. आता हे संतराम कोण होते? तर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित असलेले होते. संतराम बी.ए. असं लिहिलेलं होतं. तर बी.ए. हे त्यांचं इनिशियल नाही, तर त्या काळामध्ये ते बी.ए. ची डिग्री पास केले होते म्हणून संतरामनी पुढे बी.ए. असं लिहिलं होतं की संतराम बी.ए. आणि तसंच नाव ते लिहितात. संतराम यांचा डॉक्टर आंबेडकरांशी जवळचा संबंध होता, कारण जातपात तोडक मंडळाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेबांना संतराम यांनीच केलं होतं. त्यांनी एकूण 77 पुस्तकाचं लेखन केलं होतं. इत्सिंग की भारत यात्रा हा हिंदी अनुवाद ए रेकॉर्ड ऑफ द बुद्धिस्ट रिलिजन या जपानी विद्वान जुंजिरो तककुसु याच्या ग्रंथाचा आहे. जे तककुसु याच्या अगोदर जपानमधीलच विद्वान मॅक्स मुल्लरचे शिष्य होते. कसावरा यांनी इत्सिंगची भारत यात्रा पुस्तकाचा इंग्रजीमध्ये अनुवाद करण्याचा प्रयत्न केला होता. मॅक्स मुल्लरने याचा उपयोग केला. नंतर फुजिशिमा या विद्वानाने इंग्रजी अनुवाद करण्याचा प्रयत्न केला, परंतु पूर्ण झाला नाही. शेवटी जे तककुसु यांनी 1896 मध्ये इंग्रजी अनुवाद पूर्ण करून प्रकाशित केलेला आहे. म्हणजे इत्सिंगचं जे संपूर्ण जे प्रवास वर्णन आहे हे प्रवास वर्णन इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न जपानमधल्या सगळ्या लोकांनी केला. बघा,
लिहायचंय कुणाच्याबद्दल? भारताच्या प्रवासाबद्दल, भारतातल्या ठिकाणांच्या बद्दल, भारतातल्या बौद्धमय भारताच्या बद्दल. प्रवास कोण करतोय? चीनी प्रवासी करतोय. त्याचं महत्त्व कुणाला वाटतंय? जापानी विद्वानांना वाटतंय. आणि जापानी एका विद्वानाला शक्य झालं नाही म्हणून दुसरा विद्वान प्रयत्न करतोय, दुसऱ्याला शक्य झालं नाही तिसरा विद्वान प्रयत्न करतोय, पण शेवटी जापानच्याच विद्वानाने इत्सिंगचं संपूर्ण प्रवास वर्णन आहे हे जगासमोर कशातून? चीनी भाषेतून ते इंग्रजी भाषेमध्ये यशस्वीपणे आणलेलं आहे. आणि त्याचा अनुवाद जो आहे तो संतराम यांनी भारतामध्ये केलेला आहे. याचा जन्म चिली प्रांतमध्ये झाला. फन या ठिकाणी 635 मध्ये झालेला आहे. 12व्या वर्षी त्याचा जो गुरु होता, म्हणजे त्या शान यू नावाचे गुरु होते, याच्या वयाच्या 12व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला होता. 14व्या वर्षी त्यांनी दीक्षा घेतली होती. 18व्या वर्षी भारत जाण्याचा संकल्प केला होता, परंतु हा संकल्प जरी 18व्या वर्षी केला तरी 37व्या वर्षी हा संकल्प त्याचा सुरू झाला. त्याला 2 गुरु होते. दुसऱ्या गुरुचं नाव हुई हुसी होतं. 671 मध्ये त्याने प्रारंभ केला आणि 673 मध्ये तो भारतामध्ये आलेला आहे. त्या काळात भारत म्हणजे यांनी एकूण 30 देशांचा प्रवास केलेला आहे. त्या काळात भारत, इराण, मलाया, चीन ही व्यापारी जहाजं चालत. इराणी जहाजाने इत्सिंग निघाला. 20 दिवसात तो जहाज भोजला पोहोचले. तिथे इत्सिंग 6 महिने राहिला. तेथील राजाद्वारे तो मलयूला गेला, तिथे 2 महिने राहिला. तिथून तो कच्छला गेला. कच्छ येथील राजाच्या जहाजाद्वारे तो पूर्व भारतात आला व 673 मध्ये ताम्रलिप्तीला पोहोचला. इथून भारताच्या तीर्थस्थळांचा त्याने पायी प्रवास सुरू केला. महाबोधी वृक्षाच्या भेटीनंतर पुढील प्रवास बिहडकडे सुरू झाला. तेव्हा त्याला हवामानाचा त्रास होऊन आजारी पडला. त्यामुळे त्याचे जोडीदार तेथून निघून गेले व तो बिहडमध्ये एकटाच राहिला. तिथे लुटारूंनी त्याचे सामान लुटले. अशाच वाईट अवस्थेमध्ये तो नालंदा व राजगीरला गेला. मूलगंध कुटी, गृद्रकुटी पर्वत, वैशाली, कुशीनगर, मृगदाव, नालंदामध्ये त्याने 675 ते 685 म्हणजे नालंदामध्ये तो 10 वर्ष राहिला होता. आणि 10 वर्ष त्याने बौद्ध संप्रदाय आणि बौद्ध धम्मावरती परिपूर्ण अभ्यास केला होता. आणि 695 साली आलेल्या रस्त्यानेच पुन्हा तो चीनला ताम्रलिपीवरून तो जहाजाने परत गेलेला आहे. इत्सिंगच्या पुस्तकात 40 प्रकरणे. या पुस्तकाचा उद्देश आहे की विहाराचं राहणीमान, खानपान, वेशभूषा, आचरण, औषधं इत्यादीचा वृत्तांत देणं. दैनंदिन जीवन, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्व जीवन यामध्ये आहे. दात घासणे व स्वयंपाक जाणे इत्यादीपासूनचे सगळं यामध्ये वर्णन केलेलं आहे. इत्सिंगने लिहिलेलं आहे की 500 वर्षापूर्वी हुईलुक नावाचा चीनी यात्री भारतात आला होता. त्याच्यासाठी मृगशिखावनजवळ राजाने विहार बांधले होते. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार तो राजा श्रीगुप्त होता. म्हणजे इत्सिंगचं म्हणणं आहे की भारतामध्ये 500 वर्षापूर्वीपासून चीनी प्रवासी येतात असं एक उदाहरण देऊन तो म्हणतो. नालंदाला 10 वर्ष राहिल्यामुळे नालंदाची संपूर्ण माहिती त्याला झाली होती. नालंदामध्ये भिक्खूंची संख्या मोठी होती. 3000 भिक्खू नालंदामध्ये राहत होते. 8 मोठे हाल होते, 300 खोल्या. या व्यतिरिक्त त्यांचे तेथील म्हणजे त्याचे जे गुरु होते वेगवेगळ्या विषयाचे, त्यामधला धर्मकीर्ती, गुणप्रभ, गुणमती, प्रज्ञागुप्त, काश्यप मातंग, परमार्थ, कुमारजीव, ज्ञानचंद्र आणि शाक्यकीर्ती हेही तिथे राहत होती. यांच्याबद्दलची ही माहिती आपल्या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेली आहे. इत्सिंगने पुस्तकामध्ये अश्वघोषाच्या सूत्रालंकार व बुद्धचरित काव्याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. कोणत्या भागात कोणते संप्रदाय होते याची माहिती सुद्धा त्याने दिलेली आहे. उदाहरणार्थ मगधमध्ये सर्वास्तिवादी संप्रदाय होता, सिंधूमध्ये सम्मितीय संप्रदाय होता, उत्तराखंडमध्ये सर्वास्तिवाद व महासंगिक होता, दक्षिणेमध्ये स्थविरवाद पूर्ण दक्षिणेमध्ये होता, पूर्वेच्या प्रदेशात सर्व संप्रदायाचे अनुयायी राहत होते, सिंहलद्वीप म्हणजे श्रीलंकेमध्ये स्थविरवाद हा पूर्णपणे होता हे त्यांनी अधिकृतपणे लिहिले. भारतीय समाजाचं जिवंत चित्र या प्रवास वर्णनामधून मिळतं असं डॉक्टर राजेंद्र प्रसाद असे म्हणतात. अशा प्रकारे आपण तिन्ही चीनी प्रवाशांचं जे प्रवास वर्णन पाहिले या तिन्हींचाही मिळून अनुमान काय निघतं हे अगदी संक्षिप्त रूपामध्ये मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे चीनचे तिन्ही प्रवासी सामान्य व्यक्ती नव्हते. बघा मी काय म्हणतो ते, चीनचे 3ही प्रवासी सामान्य व्यक्ती नसून ते बौद्ध भिक्खू होते आणि लहानपणापासून ते बौद्ध धर्माचाच अभ्यास
करत होते, त्यामुळे ते विद्वानच होते. चीनमधील सर्वच प्रवासी भिक्खू होते. भारतातून ग्रंथाच्या रूपाने बौद्ध ज्ञान घेऊन जाण्याची त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली होती. म्हणजे या देशातून काय घेऊन जायचं होतं, तर या देशातून बौद्ध ज्ञान घेऊन जायचं होतं त्यांना, इथून ग्रंथ घेऊन जायचं होतं त्यांना. त्याच्यासाठी जीवाचा आटापिटा करत होते आणि भारतात येण्याची स्पर्धा त्यांच्यामध्ये लागली होती. भारतातील जीवन सुंदर, सुखी, समृद्ध, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे होते. याला परदेशी लोक आकर्षित होत होते. जसं आपण म्हटलं की त्यावेळेचा युरोप खंड अंधकारामध्ये होता, पण त्यावेळेचा आशिया खंड मात्र बौद्ध धर्माने पूर्णपणे प्रकाशमय, ज्ञानमय झाला होता. आणि आजूबाजूच्या भारताच्या आजूबाजूचा जो संपूर्ण आशिया खंड होता हा बुद्धाच्या तत्वज्ञानामुळे एकमेकाला जोडलेला होता. आणि भारतातलं जीवन किती सुंदर आहे, सुखी आहे, समृद्ध आहे, धनवान आहे, संस्कृत आहे, हे जीवन पाहण्यासाठी त्या सर्वांची काय झाली होती, स्पर्धा लागली होती. या संपूर्ण समृद्ध जीवनालाच स्वर्ग असं भारताच्या बाहेरचे लोक असे म्हणतात. त्यामुळे स्वर्ग ही संकल्पना इकडची तिकडची नसून बौद्धमय भारतालाच स्वर्ग असं इतिहासामध्ये अनेक लोकांनी म्हटलेलं आहे. भारतातून नेलेल्या ज्ञानाच्या आधारे, जसं आपण अगोदरच्या प्रकरणात वैज्ञानिक क्रांती म्हटले, ही वैज्ञानिक क्रांती जरी युरोप खंडामध्ये झाले, सगळे शास्त्रज्ञ जरी युरोप खंडातले होते, तरी युरोप खंडातल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी जे शोध लावले, वैज्ञानिक क्रांती लावली, त्याचा 2500 वर्षापूर्वीचा सिद्धांत जो होता तो कुठला होता, कार्यकारण भाव प्रत्यत्य समुत्पाद होता, की प्रत्येक गोष्ट कारणाने घडतं. हा जो सिद्धांत मांडला होता, याच सिद्धांतावरती संपूर्ण वैज्ञानिक क्रांती किंवा सगळं झालेलं आहे. त्याचं आपण सविस्तर स्पष्टीकरण आपल्या अगोदरच्या भागातून केलेलं आहे. म्हणून म्हटलं की भारतातून नेलेल्या ज्ञानाच्या आधारे युरोपात वैज्ञानिक क्रांती, तर चीनमध्ये सुद्धा अलीकडच्या काळात माहिती तंत्रज्ञानाची क्रांती झाली आहे. युरोपानंतर आता चीनकडे जगाचं आकर्षण वाढलं आहे. हा करिश्मा चीनमध्ये निर्माण झालेल्या बुद्धत्वाच्या आधारे वैज्ञानिक दृष्टिकोनाचाच नाही का? जपानचे उदाहरण तर सर्वसाक्षी आहे. भारताने काय गमावले व काय मिळवले याचा आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. हमने क्या खोया और क्या पाया, दुनिया ने बुद्ध पाया और अपना विकास किया और हमने बुद्ध खोया तो विध्वंस हुआ. जाती व्यवस्था, उच्च नीचता, विषमता इत्यादी समाज अस्तव्यस्त झाल्याचं दिसतं. थोडक्यात जग ज्याला स्वर्ग म्हणत होते व सर्वजण भारतात येत होते, आज भारतीय लोक इथून दुसऱ्या देशात जाण्यास उत्सुक आहेत. इथे त्यांना सुरक्षितता वाटत नाही. इथून गेलेल्या प्रवाशांनी जे बौद्ध धम्माचं तत्वज्ञान नेलं, त्या तत्वज्ञानाच्या आधारे आपल्या देशाचा त्या कालखंडामध्ये उद्धार केलेला आहे. त्यामुळे भारतीय प्रवास वर्णनाचा हा जो इतिहास आहे, हा माझ्या दृष्टिकोनातून जर भारतीय इतिहासामध्ये तो अधिकृत आणि विश्वसनीय वाटतो, तर तो अकॅडमिक सुद्धा अभ्यासक्रमासाठी असला पाहिजे असं मला वाटतं. फाययानला भारतात येऊन विनयपिटक व बुद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची जिद्द होती. त्यापुढे सर्व संकटे, प्रवास त्याला महत्त्वाचे नव्हते. संकल्प पुरा करतात, स्वतः भारतातून बुद्ध नेतात व प्रवास वर्णन लिहून भारताला भारत बौद्धमय असल्याचे सांगून एक प्रकारची देणगीच देतात. हेनसॉंग संप्रदायाच्या अभ्यासासाठी जीवाची पर्वा न करता भारतात आला व प्रवास वर्णन लिहून अजरामर झाला. याच्या प्रवास वर्णनावर भारतात उत्खनन झालं. ही मोठी एक देणगीच भारताला आहे. इत्सिंग भारतीय जीवनशैलीबाबत, विहार व भिक्खू जीवनाबाबत विस्तृत लेखन केलेलं आहे. भारतात लिपिशास्त्रज्ञ, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि प्रवाशांचे प्रवास वर्णन म्हणजे युरोपातले शास्त्रज्ञ आणि चीनमधलं प्रवास वर्णन यांच्या संगमातून 7व्या शतकापर्यंत भारत बौद्धमय व बौद्धमय भारताचे धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक जीवन पद्धती कशी होती याचा इतिहास पुराव्यासमोर, जगासमोर आलेला आहे. हर्षवर्धन हा बौद्ध राजा होता हे या प्रवासातून अधिकृतपणे सिद्ध होते. भारतात बौद्धमय भारताचा इतिहास गायब झाला, परंतु विदेशी विद्वानांच्यामुळे तो पुन्हा आपल्याला मिळालेला आहे. महाराष्ट्राचं सुद्धा वर्णन हेनसॉंगनी केलेलं आहे. त्याचं आपण इथे फक्त एवढंच सांगतो की महाराष्ट्राचं नाव त्यांनी मोहलोच असं नाव ठेवलेलं आहे. आणि भारताचं प्रवास वर्णनामध्ये हेनसॉंगनी नाव काय ठेवलं आहे? इंटू असं नाव ठेवलेलं आहे. चिनी भाषेत इंटू म्हणजे चांद असं म्हटलेलं आहे. 7व्या शतकापर्यंत बौद्ध संप्रदायामध्ये आपसात वैचारिक संघर्ष होता, पण दुसरा कुठलाही धर्म असल्याचा मात्र पुरावा आपल्याला अजिबात मिळत नाही. अशा पद्धतीने या तीनही चिनी प्रवाशांचं जे प्रवास वर्णन आहे ते भारतीय इतिहासामध्ये विश्वसनीय आहे.
कारण याच प्रवास वर्णनाच्या आधारे बौद्धमय भारताचं संपूर्ण स्थळं आणि बौद्धमय भारताचं संपूर्ण जीवन आहे हे जगासमोर जसंच्या तसं येण्यासाठी मदत झालेली आहे. म्हणून आपण सर्व बौद्ध मंडळींनी या प्रवास वर्णनाला महत्त्व दिलं पाहिजे आणि हे प्रवास वर्णन अतिशय सूक्ष्म पद्धतीने संशोधन पद्धतीने अभ्यासलं पाहिजे आणि नव्या पद्धतीने ते मांडलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणून हा विषय आपणासमोर आम्ही सादर केलेला आहे. हा विषय आपणा सर्वांना कसा वाटला याच्या तर कॉमेंट्स आपण द्याच, परंतु याचबरोबर आपण आमच्या धम्मसंहिता चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या कॉमेंट्स द्या आणि याच पद्धतीने आम्हाला ही चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी प्रेरित करावे ही नम्र विनंती करतो. आपण सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहून जे सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं येथे आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.